वर्षांनंतर पुन्हा एकदा वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपण सगळे टिळक स्मारकच्या प्रांगणात जमलो. मुद्दामून उल्लेख करण्याचं कारण 150 वर्षांपूर्वी जी संस्था स्थापन झाली वक्तृत्वोत्तेजक सभा या नावाने, आणि प्लेग असेल किंवा महायुद्ध असेल असे अगदी अपवादात्मक परिस्थितीत ज्या संस्थेचा उपक्रम म्हणजे वसंत व्याख्यानमाला हा घेता आला नाही, त्या संस्थेला पुन्हा एकदा कोविडच्या निमित्ताने 1 वर्ष विश्राम घ्यावा लागला. त्यामुळे 20 मे 2019 साली जेव्हा त्या ज्ञानसत्राचा समारोप इथंच आपल्या साक्षीनं झाला, त्यानंतर जवळजवळ 3 वर्ष होत आली आपण या निमित्ताने इथं भेटू शकलो नाही. पण आज पुन्हा एकदा ही परंपरा चालू ठेवण्यासाठी, त्याला नवीन आयाम देण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं वसंत व्याख्यानमालेच्या ज्ञानसत्रातली 10 व्याख्यानं इथं होणार आहेत प्रत्यक्ष पद्धतीने. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं, पोस्ट कोविड भाषेत तर ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. या नवीन आयाम देण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ आम्ही ज्यांच्या व्याख्यानांनी करणार आहोत ते माननीय डॉक्टर हरी नरके सर यांचं संयोजकांच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. 147वं ज्ञानसत्र यंदा आहे असं आम्ही वारंवार सांगणार तुम्हाला. इतके वर्ष हा प्रबोधनाचा महायज्ञ चालू राहिला तो श्रोत्यांमुळे, तुमच्यासारख्या श्रोत्यांमुळे. त्यामुळे तुमचंही संयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. खरं सांगायचं तर यंदाचं व्याख्यान, आजचं व्याख्यान हे काय औपचारिक उद्घाटन म्हणता येणार नाही ज्ञानसत्राचं, कारण आपल्यापैकी बहुसंख्य श्रोत्यांना माहिती आहे 21 एप्रिलला ब्रिगेडियर हेमंत महाजन सर यांच्या युक्रेन विषयक व्याख्यानाने ज्ञानसत्राची सुरुवात झाली. आणि आता आजपासून 10 दिवस 1 मे ते 10 मे या काळात इथं प्रत्यक्ष व्याख्यानं होतील अनेक मान्यवरांची. आणि त्यानंतर पुन्हा 11 मे ते 20 मे ऑनलाईन पद्धतीनं व्याख्यानं होऊन यंदाचं ज्ञानसत्र संपेल. वसंत व्याख्यानमालेच्या प्रदीर्घ इतिहासात अनेक नवीन नवीन पायंडे पडले आणि परंपरा जपण्याचाही आम्ही प्रयत्न केला. तेव्हा परंपरा जपणं आणि नवता स्वीकारणं असं खूप अवघड काम पुण्यात राहून सदाशिव पेठेतल्या एका संस्थेत आपल्यासारख्या विचक्षण श्रोत्यांच्या साक्षीनं आम्हाला करावं लागतं. ते करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून मी आजचे वक्ते माननीय डॉक्टर हरी नरके सर आणि वक्तृत्वोत्तेजक सभेचे उपाध्यक्ष माननीय सुरेश पिंगळे यांना अशी विनंती करणार आहे की व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांच्या प्रतिमेला त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करावा. उत्तेजक सभेचे उपाध्यक्ष, इम्प्रेस गार्डनचे सक्रिय सेक्रेटरी माननीय सुरेश पिंगळे सर यांच्या हस्ते लोकमान्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जाईल. धन्यवाद. श्रोते हो, आपल्या सगळ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत वसंत व्याख्यानमालेच्या प्रदीर्घ इतिहासातलं एक नवीन पान आज लिहिलं जात आहे. ते म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन संमिश्र व्याख्यानमालेतला. के श्रोते मालेच्या परंपरांना ओळखणार आहेत. गेली काही वर्षे आपण इथे प्रश्नसुद्धा स्वीकारायला सुरुवात केली. आपल्याला दिसत असेल व्यासपीठाच्या सुरुवातीला म्हणजे आपल्या बाजूला प्रश्न स्वीकारण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामध्येच कागद आहेत. त्यात आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण लेखी स्वरूपात पुन्हा त्याच ठिकाणी ते प्रश्न ठेवावेत. साधारण 7:15 नंतर मालेचे कार्यकर्ते ॲडव्होकेट पार्थ जोशी, ॲडव्होकेट निखिल कुलकर्णी, प्रमा केळकर हे प्रश्न गोळा करतील. ते आम्ही माननीय नरके सरांपर्यंत पोचवू आणि निवडक प्रश्नांना डॉक्टर नरके सर उत्तरं देतील. आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप साधारण असं असेल. पुढे जाण्यापूर्वी मी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश पिंगळे यांना अशी विनंती करीन की आपल्या सर्वांच्या वतीनं आणि संयोजकांच्या वतीनं त्यांनी आजचे वक्ते माननीय डॉक्टर हरी नरके यांचं पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं. श्रोते हो, हरी नरके यांचा मी आता जाणीवपूर्वक डॉक्टरही म्हणत नाही आणि माननीय म्हणत नाही, त्यांची परवानगी घेऊन, तर हरी नरके यांचा वक्तृत्वोत्तेजक सभेशी
मी चुकत नसेन तर 40 वर्षांपेक्षा अधिक काळ संबंध आहे। याच संस्थेच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या रानडे वाद स्पर्धेचे ते विजेते आहेत। एकेकाळी वसंत व्याख्यानमालेमध्ये सेवाभावी कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलं, आपण त्यांची पोस्ट वाचली असेल कालच। त्यानंतर मालेचे नियमित श्रोते म्हणून अनेक वर्ष ते मला ऐकत असत आणि त्यानंतर साधारण गेल्या 25-30 वर्षांमध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या विषयांवर वक्ते म्हणून वसंत व्याख्यानमालेशी त्यांचा संबंध आला। तेव्हा विद्यार्थी दशेपासून ते एका नवीन आयाम देण्याच्या व्याख्यानाचं उद्घाटनाचं व्याख्यान देणारे माननीय वक्ते म्हणून असा हरी नरके सरांचा आणि या संस्थेचा प्रदीर्घ संबंध आहे। त्यांच्या वेगळ्या ओळखीची गरज नाही, आपण सगळे वृत्तपत्रांचे सजग वाचक आहोत, अभ्यासक आहोत। तरीही प्रथेप्रमाणे अगदी थोडक्यात त्यांची ओळख करून देतो। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बालपण गेल्यानंतर त्यांनी कष्ट करून शिक्षण घेतलं, एकीकडे नोकरी एकीकडे शिक्षण, असं काही काळ करून BA MA त्यानंतर MPhil अशा शिक्षणाच्या नवीन नवीन पायऱ्या पूर्ण केल्या। त्यानंतर तत्कालीन पुणे विद्यापीठात म्हणजे आत्ताच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अध्यापक म्हणून ते रुजू झाले आणि जवळजवळ 3.5 तपाची प्रदीर्घ कारकीर्द करून नुकतेच ते महात्मा फुले अध्यासन या अध्यासनाचे प्राध्यापक आणि प्रमुख म्हणून निवृत्त झाले। हा कारकिर्दीचा फक्त एक भाग आहे, कारण ते लेखक आहेत, संपादक आहेत, विचारवंत वक्ते आहेत, अनेक शासकीय समित्यांवर तज्ज्ञ अभ्यासक म्हणून त्यांचा आवर्जून समावेश केला जातो। हे सगळं सांगणं आता योग्य ठरणार नाही, वेळ खूप घेणारा ठरेल, आपण त्यांना ओळखतो म्हणून मी निवडक गोष्टींचा उल्लेख करेन। साधारण गेल्या 30 वर्षांमध्ये 6000 पेक्षा जास्त व्याख्यानं डॉक्टर हरी नरके यांनी दिली। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व्यक्तींविषयी दिली, तसंच मागासवर्गीय समाजाचे प्रश्न, इतर मागासवर्गीय समाजाचे प्रश्न याविषयी अभ्यासपूर्ण व्याख्यानं दिली। या व्यासपीठावरनं जरूर सांगितलं पाहिजे की नरके सरांची व्याख्यानं ही फक्त महाराष्ट्रात झालेली नाहीत, ती महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेर संयुक्त अरब अमिरात, अमेरिका, नेपाळ यासारख्या देशांमधून सुद्धा नरके सरांना व्याख्याते म्हणून आवर्जून बोलावलं गेलं। हा त्यांच्या कारकिर्दीतला आणखीन एक महत्त्वाचा भाग। याच काळात जवळजवळ 35 पुस्तकांचं लेखन किंवा संपादन नरके सरांनी केलं। महात्मा फुलेंविषयी, सावित्रीबाई फुलेंविषयी, डॉक्टर आंबेडकरांविषयी आणि इतर अनेक विषयांवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा विविध भाषांमधनं लेखन आणि संपादन नरके सरांनी केलं। याशिवाय आपल्याला माहिती आहे की महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयीच्या दूरचित्रवाणी मालिकेमध्ये नरके सरांचा सक्रिय सहभाग होता लेखनामध्ये। आजच्या विषयाच्या संदर्भात सांगायचं तर महाराष्ट्र दिनानिमित्ताने, आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे, महाराष्ट्र दिनानिमित्ताने मराठी भाषेविषयीचं चिंतन इथं व्हावं असं संयोजकांनी ठरवलं आणि म्हणून तत्संबंधी जी समिती आहे राज्य शासनाची त्याचे सदस्य सचिव म्हणून डॉक्टर नरके सर काम करतात आणि म्हणून आम्ही त्यांना या व्याख्यानासाठी यायला आमंत्रित केलं। श्रोते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, शाळेत शिकलो आहे आपण, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले, असं सेनापती बापटांनी सांगितलं। आज परिस्थिती अशी आहे की 11 कोटीपेक्षा थोडी अधिक लोकसंख्या असेल, जास्त तांत्रिक बोलणार नाही, कितीही आणि कसाही हिशोब केला तरी 6 कोटीपेक्षा तरी अधिक संख्येने लोक मराठी बोलत असतील, म्हणजे जगातल्या काही देशांपेक्षा सुद्धा ही लोकसंख्या जास्त आहे। तांत्रिक मुद्दे बाजूला ठेवले, आर्थिक दृष्टीने पाहिलं तरीसुद्धा मी जर चुकत नसेन तर क्षेत्रफळाच्या बाबतीत आणि लोकसंख्येच्या बाबतीत देशात पहिल्या 3 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे। बोलीभाषेत सांगायचं तर सर्वाधिक श्रीमंत राज्य महाराष्ट्र आहे आणि महसूल देण्याच्या बाबतीतही पाहिलं तरी महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे। असं असूनही आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी अजूनही झगडावं लागतं। यासाठी महाराष्ट्र शासन अनेक वर्ष प्रयत्न करते, त्या प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभाग डॉक्टर नरके सरांचा आहे आणि म्हणून आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मराठी राजभाषा, अभिजात भाषेचा दर्जा याविषयी व्याख्यान देण्यासाठी आम्ही त्यांना निमंत्रित केलं। श्रोत्यांसाठी फक्त 2 सूचना आहेत।
एक म्हणजे प्रश्नांविषयी जे सांगितलं, आपल्याला जर प्रश्न असतील तर ते आपण जरूर इथं जी व्यवस्था केली त्याच्यामध्ये पोचवा, ते नरके सरांपर्यंत आम्ही पोचवू. दुसरी सूचना अशी आहे की व्याख्यान संपल्यानंतर नरके सर ज्या समितीमध्ये काम करतात तत्संबंधी एक व्हिडिओ याच विषयासंबंधी आपल्याला दाखवला जाणार आहे. त्यानंतर नरके सरांचा ऋणनिर्देश करून पुढच्या व्याख्यानाविषयी सूचना आपल्याला दिली जाईल आणि त्यानंतरच आपण प्रेक्षागृह सोडायचं आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांच्या वतीनं वसंत व्याख्यानमालेच्या इतिहासातला एक नवीन पैलू आज 1 मेच्या निमित्ताने होतोय. ऑनलाईन व्याख्यानानंतरचं प्रत्यक्ष पहिलं व्याख्यान. आपण स्वागत करूया प्राध्यापक डॉक्टर हरी नरके यांचं. मराठी राजभाषा अभिजात भाषेचा दर्जा या विषयावर आता त्यांचं व्याख्यान होईल. वक्तृत्व उत्तेजक संस्थेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या वसंत व्याख्यानमालेमध्ये हिचं गेली 147 वर्ष अतिशय यशस्वीपणे आयोजन करणारे सगळे सन्माननीय पदाधिकारी, आदरणीय चाफळकर सर, पिंगळे सर, बेडेकरजी, त्यांचे सगळे तरुण सहकारी, आज या व्याख्यानासाठी आवर्जून उपस्थित असलेले अनेक मान्यवर, माझे मित्र प्राध्यापक शमशुद्दीन तांबोळी आणि बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी आज या व्याख्यानाचं आयोजन करून मला निमंत्रित केल्याबद्दल सभेला आणि वसंत व्याख्यानमालेच्या सगळ्या संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. आज 1 मेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन असताना या व्याख्यानाचं आयोजन होणं ही विशेष आनंदाची गोष्ट मला यासाठी वाटते की 1 मे 1960ला भाषावार प्रांतरचना करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य स्वतंत्रपणाने जन्माला आलं. त्याच्या आधी बॉम्बे प्रॉव्हिन्स, मुंबई प्रांत जो होता त्याच्यामध्ये गुजरात होतं, सिंध होतं, अगदी राजस्थानचा सुद्धा काही भाग माउंट आबूसारखा त्यावेळेला मुंबई प्रांतात होता. आणि भाषावार प्रांतरचना करण्याचं तत्त्व स्वीकारल्याच्या नंतर अनेक आंदोलनं त्या संदर्भातली झाली आणि या संस्थेशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असलेले जयंतराव टिळक साहेब हे स्वतः संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये एक महत्त्वाचे नेते होते. या संस्थेशी एक नागरिक म्हणून, कार्यकर्ता म्हणून आणि प्रामुख्याने श्रोता म्हणून माझा संबंध, बेडेकर सर म्हणाले त्याप्रमाणे, शताब्दीमध्ये ही संस्था होती तेव्हा मी इथे शेजारी सदाशिव पेठेमध्येच पुणे विद्यार्थी गृहामध्ये महाराष्ट्र विद्यालयात शिकत होतो आणि अगदी हाकेच्या अंतरावर वसंत व्याख्यानमाला असल्यामुळे नियमितपणाने विद्यार्थी म्हणून वसंत व्याख्यानमाला ऐकायची संधी मिळत असे. आणि तेव्हापासून जी गोडी लागली, नातं जुळलं, तर ते पुढेही नंतर राहिलं आणि सरांनी सांगितलं तसं वेळोवेळी मग व्याख्यानं देण्यासाठी सुद्धा इथे संधी उपलब्ध झाली. बंधू भगिनींनो, आज जो विषय मला देण्यात आलेला आहे, राजभाषा मराठी आणि अभिजात भाषेचा दर्जा, या संबंधामध्ये गेली काही वर्ष सातत्यानं चर्चा होत असल्यामुळे यातली बरीचशी माहिती वर्तमानपत्रांमधनं, वेगवेगळ्या वाहिन्यांवरून आपल्यापर्यंत पोचलेली असते. पण तरीही साधारणपणे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये काही मूलभूत प्रश्न असतात. उदाहरणार्थ, अभिजात दर्जा मिळाल्यामुळे काय होणार आहे, काय फरक पडणार आहे, असे कोणते फायदे होणार आहेत की ज्यासाठी हा दर्जा मिळावा म्हणून आपण संघर्ष करतो आहोत, लढतो आहोत, का मिळत नाही आहे, काय अडचण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या भाषांनी हा मिळवला त्यांनी नेमकं काय केलं होतं, त्यांचं नंतर काही भलं झालं का हा दर्जा मिळाल्यानंतर. अशासारखे प्रश्न स्वाभाविकपणे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असणार, ते असायला हवेत. मित्रहो, 18 वर्षांपूर्वी म्हणजे 2004 साली मनमोहन सिंग सरकार असताना पहिल्यांदा अभिजात भाषेचा दर्जा देण्याची पद्धत सुरू झाली. त्यावेळेला तामिळनाडूमध्ये करुणानिधी नावाचे मुख्यमंत्री होते. ते स्वतः मोठे लेखक आणि तमिळ लोक, आपल्याला माहिती आहे, भाषेचे अतिशय आग्रही असतात. खरं तर दक्षिण भारतातलेच सगळे आपले बांधव, मग ती तेलुगू असो, कन्नड असो, मल्याळम असो, तमिळवाले तर आग्रही असतातच, पण हे सगळेच लोक आपापल्या भाषांबद्दल अतिशय आग्रही असतात. आणि म्हणून करुणानिधींनी अशी अट घातली होती मनमोहन सिंगांना पाठिंबा देताना
की किमान समान कार्यक्रमामध्ये तमिळ भाषेला हा दर्जा तुम्ही देणार अशा प्रकारची अट आमची असेल ती तुम्ही मान्य करा. आणि म्हणून तमिळ भाषेला अतिशय सहजपणाने हा दर्जा दिला गेला. तमिळचे लोक जेव्हा सांगायला लागले की आम्हाला अभिजात दर्जा मिळाला आहे, क्लासिकल स्टेटस मिळालं आहे, तेव्हा स्वाभाविकपणे लोक विचारायचे की इतर कोणत्या कोणत्या भाषा आहेत, तर इतर कुठल्याच भाषेला तो मिळालेला नव्हता. त्यामुळे मग संस्कृत भाषेसाठी काम करणारी जरी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेसारखी संस्था आहे की जिच्याशी माझा गेली अनेक वर्ष पदाधिकारी म्हणून कार्यकर्ता म्हणून संबंध आहे, ती संस्था आणि भारतामध्ये 25 विद्यापीठं संस्कृत भाषेसाठी काम करतात, पण यांच्यापैकी कोणीही प्रस्ताव सादर केला नाही, तो तमिळवाल्यांनी केला आणि त्यांनी संस्कृतला तो दर्जा मिळवून घेतला. निसंशयपणे या दोन्ही भाषा ह्या अतिशय श्रेष्ठ भाषा आहेत, त्या अभिजात आहेतच, त्यामुळे त्याच्याबद्दलचा कुठला वाद होण्याचं कारण नव्हतं. पण मग केंद्र सरकारने काही निकष तयार केले, कारण इतर भाषाचे लोकसुद्धा मागणी करायला लागले आणि मग जे 4 निकष त्यांनी तयार केले त्याच्यामध्ये पहिला निकष असा होता की ज्या भाषेतलं साहित्य हे श्रेष्ठ दर्जाचं आहे त्या भाषेला हा अभिजात दर्जा दिला जाईल. दुसरा निकष होता की त्या भाषेच्या वयासंबंधीचे लिखित दस्तावेज, लिखित पुरावे हे साधारण 500 ते 1000 वर्षापेक्षा जुने असावेत. तिसरा होता मूळ भाषा आणि तिचं आजचं रूप याच्यामध्ये काही नातं सांगता आलं पाहिजे. आणि चौथा होता दुसऱ्या कुठल्याही भाषेची ती नक्कल असता कामा नये, ती भाषा स्वतंत्र असावी. या 4 निकषांच्या आधारे मग तेलुगूला दुसऱ्या, संस्कृत आणि तमिळनंतरचा तिसरा दर्जा तेलुगूला मिळाला, त्यानंतर कन्नडला मिळाला. आता कर्नाटक आणि महाराष्ट्र यांचं प्रेम जगजाहीर आहे, त्यामुळे कर्नाटकमधल्या मंडळींनी, आपल्या मित्रांनी असा विचार केला की आता 500 ते 1000 वर्ष हा निकष जर कायम राहिला तर मराठीवाल्यांना हा दर्जा सहज मिळेल. आणि म्हणून त्यांनी आग्रह करून केंद्र सरकारला निकष बदलायला लावले आणि 1500 ते 2000 वर्ष अशी वयाच्या संबंधीची मांडणी किंवा पुरावे असले पाहिजेत असा बदल केला गेला. त्याचं कारण असं होतं की मराठी माणसं आपण सगळे साधारणपणे शाळा महाविद्यालयामध्ये असं शिकलो आहोत आणि आपली अशी धारणा आहे, आपली अशी श्रद्धा आहे, अशी समजूत आहे की मराठी भाषेचं वय 800 वर्ष आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच 1500 ते 2000 वर्ष जुने पुरावे मराठीकडे असणार नाहीत आणि त्यामुळे मराठीला हा दर्जा मिळणारच नाही, याची कायमची व्यवस्था कन्नडच्या आपल्या बांधवांनी करून ठेवली होती. आणि त्यामुळे आपल्या मराठीच्यासाठी काही तसा प्रयत्न करायचं सुद्धा कोणाच्या डोक्यात आलं नाही. पण पुढे असं झालं की मल्याळमवाल्यांनी दर्जा मागितला, त्यांचा अहवाल फेटाळला गेला, मग त्यांनी पुन्हा अहवाल तयार केला आणि तो त्यांना मिळाला. उडिया, ओरिसामधली उडिया भाषा, त्यांनी आपला अहवाल तयार केला, तोही स्वीकारला गेला आणि त्यांनाही दर्जा मिळाला. या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीलाही हा दर्जा मिळावा अशा पद्धतीची मागणी आमच्यासारखे काही लोक करू लागले. त्याच्यासाठी मग राज्य सरकारने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध लेखक रंगनाथ पठारे, मी हरी नरके समन्वयक आणि सदस्यांमध्ये प्रख्यात संस्कृत तज्ज्ञ भांडारकरचे अनेक वर्ष पदाधिकारी असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीकांत बहुलकर, भाषाशास्त्रज्ञ कल्याण काळे, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले, संस्कृत प्राकृतच्या तज्ज्ञ भांडारकरच्या आमच्या मैत्री देशपांडे, विदर्भातले आदिवासी भाषांचे तज्ज्ञ आणि मराठी साहित्यातलं महत्त्वाचं नाव मधुकर वाकोडे, इंग्रजीचे औरंगाबादला असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या इंग्रजी विभागाचे प्राध्यापक आनंद उबाळे, कोकणातले प्रसिद्ध लेखक साहित्य अकादमी विजेते सतीश काळसेकर, अशा काही मंडळींची या समितीमध्ये नियुक्ती शासनाने केली. आणि मग आम्ही हा दर्जा ज्यांना मिळाला त्यांनी काय अहवाल सादर केलेत, कोणती तयारी केली आहे, काय पद्धतीने पुरावे त्यांनी सादर केलेत, याचा अभ्यास सुरू केला. आणि तो करण्याच्या प्रक्रियेमध्ये आमच्या असं लक्षात आलं की मराठीचा आपला स्वतःचा जो गैरसमज आहे की 800 वर्षाची ही भाषा आहे, तो पुन्हा एकदा तपासला पाहिजे.
त्याचं कारण असं, प्रश्न का पडला ते सांगतो. एकदा पठारे सर आणि मी असं बोलत होतो आणि आमच्यामध्ये असा बोलता बोलता विषय निघाला की ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ हा भारतातल्या इतर भाषांमध्ये का नाही. जगातल्या सुद्धा इतर कुठल्याही भाषेमध्ये अशा प्रकारचा ग्रंथ नाही. इतक्या उंचीचा, इतक्या प्रतिभेचा आविष्कार असलेला, ज्याला आपण समांतर म्हणता येईल अशा प्रकारचा ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ दिसत नाही इतर भाषांमध्ये. आपल्यापेक्षा मोठ्या भाषा आहेत तरी नाही दिसत. हीच गोष्ट चक्रधरांच्या लीळाचरित्राची. लीळाचरित्र हेही पहिल्या पुस्तकांपैकी एक आपण मानतो मराठीतल्या, आणि मग लीळाचरित्रासारखा सुद्धा ग्रंथ इतर भाषांमध्ये नाही, भारतातल्या नाही, भारताबाहेरच्या नाही. मग एवढे दर्जेदार ग्रंथ भाषा जन्माला आल्या आल्या तयार होऊ शकतील का. आम्ही दोघंही प्राध्यापक असल्यामुळे आम्हाला असा प्रश्न पडला की मूल जन्माला आलं, ते रांगतंय आणि त्याने PhD केली, असं होऊ शकेल का. तर नाही होऊ शकणार. मग मुलाला किंवा मुलीला PhD करण्यासाठी काही एक परिपक्वता, काही एक अध्ययन अभ्यास व्हायला हवा. म्हणजे आम्ही त्यातनं असं कयास केला, तिथून आमची सुरुवात झाली की ज्ञानेश्वरी आणि लीळाचरित्र हे मराठीतले पहिले ग्रंथ असू शकत नाहीत. त्याच्या आधी मराठी असली पाहिजे, ती अतिशय संपन्न होत 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 गेली असली पाहिजे, आणि त्या टप्प्यावर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी निर्माण केलेली असणार. आणि त्यांना इतका आत्मविश्वास आहे, अमृतातेही पैजा जिंके, असं ते अतिशय अभिमानानं सांगतायत. आणि जे खरं आहे, लीळाचरित्रामधली सुद्धा मराठी जी आहे ती विलक्षण गोड आहे. आजही ती आपल्याला गारुड करते. मग असे ग्रंथ ज्या टप्प्यावर मराठीमध्ये जन्माला आले असतील, तो टप्पा नक्कीच सुरुवातीचा असणार नाही. आणि मग आम्ही मागे जायला सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातीलाच मला आपल्याला सांगितलं पाहिजे की खरं म्हणजे हे जे काही आम्ही पुरावे एकत्र केले आणि त्याचा जो अहवाल आम्ही सादर केला, तो 465 पृष्ठांचा अहवाल आहे. छापील स्वरूपामध्ये, अर्थातच हा इंग्रजीमध्ये आहे, कारण तपासणारे जे परीक्षक असणार होते ते इतर भाषांमधले असणार होते. आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की 12 भाषांचे तज्ज्ञ जगातले हा अहवाल तपासणार आहेत, आणि त्यामुळे त्यांना समजावं यासाठी सुरुवातीला आम्ही मराठीमध्ये अहवाल तयार केला होता. पण आम्हाला असं लक्षात आलं की तो भाषांतरित करून त्यांना समजावून सांगण्यापेक्षा आपणच इंग्रजीमध्ये तो लिहूया आणि त्यांना सादर करूया, आणि म्हणून मग आम्ही तो इंग्रजीमध्ये सादर केला. तर मित्रहो, हा अहवाल तयार करत असताना मला अगदी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं पाहिजे की हे जे काम आम्ही केलेलं आहे, ते काम करत असताना पठारे सर, मी आणि आमचे सगळे सहकारी या समितीमधले जे आहेत त्यांनी जरूर कष्ट केलेले आहेत. पण ते करत असताना खरं तर अगदी भाषणाच्या सुरुवातीलाच ज्यांना वंदन केलं पाहिजे किंवा ज्यांना अभिवादन केलं पाहिजे, या कामासाठी आम्हाला ज्यांनी मार्गदर्शन केलं, त्यांचं प्रामुख्याने आज अशोक केळकर, जागतिक कीर्तीचे भाषातज्ञ आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांनी आम्हाला याच्यामध्ये खूप मार्गदर्शन केलेलं होतं. ब्रह्मानंद देशपांडे आज नाही आहेत आपल्यामध्ये, त्यांनी आम्हाला मदत केलेली होती. आमचे भांडारकरचे ढवळीकर सर, आणि त्याचबरोबर भांडारकरमधल्या खरं म्हणजे अनेकांनी आम्हाला मदत केली, मार्गदर्शन केलं. एका अर्थाने आमच्या या संपूर्ण संशोधनाचं मुख्यालय भांडारकर राहिलं. पण त्यातल्या त्यात ढवळीकर सर असतील, धडफळे सर असतील, या सगळ्यांची आज आठवण मनापासून येते. कारण त्यांनी या कामामध्ये आम्हाला खूप मार्गदर्शन आणि मदत केलेली होती. त्याचबरोबर खरं म्हणजे हे काम करत असताना आमच्या आधीच्या लोकांनी जे करून ठेवलं होतं त्यांचा उल्लेख इथे केला पाहिजे. आणि तो करत असताना सुरुवात मी माझ्या शिक्षकांपासून करतो. महाराष्ट्र विद्यालयामध्ये शिकत असताना माझे मराठी भाषा शिकवणारे शिक्षक रूपम देशपांडे, जे मराठीतले एक उत्तम बाललेखक आहेत, माझ्या इंग्रजीच्या शिक्षिका मालती माधव भाटे, हिंदीच्या शिक्षिका सुचेता निंबिविकर आणि संस्कृतच्या शिक्षिका चावरेबाई, या 4ही शिक्षकांना मी आज या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो. कारण त्यांनी भाषेविषयीचा जो लळा लावला, गोडी निर्माण केली, त्याच्यामधनं
या कामाकडे जाण्याची प्रेरणा मिळाली. त्याचबरोबर आपले पूर्वज ज्यांनी मराठीसाठी अथक मेहनत करून प्रचंड मोठं संशोधन करून ठेवलं, ते दुर्गाबाई भागवतांचे आजोबा महामहोपाध्याय राजाराम शास्त्री भागवत, ज्ञानकोशकार केतकर. महाराष्ट्र संस्कृती हा ग्रंथ अतिशय मौलिक ग्रंथ ज्यांनी लिहिला ते पु ग सहस्रबुद्धे आणि संत वाङ्मयाचे मोठे अभ्यासक ल रा पांगारकर यांनी त्या काळामध्ये जे लेखन केलं त्याचे पुरावे आम्ही एकत्र केलेत. याच्याशिवाय साधारणपणे 600 वेगवेगळ्या ग्रंथांमधले पुरावे आम्ही एकत्र केलेले आहेत. हे सुरुवातीलाच एवढ्यासाठी सांगतोय की हे काहीतरी आम्ही केलंय असं बोलण्याच्या ओघात कदाचित जर ते सूचित झालं तर माफ करा, तसं नाही आहे. आम्ही फक्त एकत्र केलं आहे. आम्ही एका अर्थाने हमाल म्हणून हे एकत्र करण्याचं काम केलं आहे. आमच्या आधीच्या लोकांनी हे संशोधन करून ठेवलेलं आहे. ही मेहनत त्यांची आहे आणि त्यामुळे त्यांच्याविषयीची कृतज्ञता प्रारंभीच व्यक्त करतो. कारण नंतर बोलताना कदाचित असं होईल की पठारे समिती असा उल्लेख होत राहील आणि त्यामुळे गैरसमज असा होईल की या लोकांनीच सगळं काहीतरी केलं आहे, तर असं नाही. त्याचबरोबर आम्ही याच्यामध्ये प्रामुख्यानं शिलालेख, ताम्रपट, भूर्जपत्र, हस्तलिखित पोथ्या यांचे प्रचंड पुरावे वापरलेले आहेत आणि ते भांडारकर संस्थेसारख्या, डेक्कन कॉलेजसारख्या अनेक संस्थांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांचेही या निमित्ताने पुन्हा पुन्हा आभार मानतो. आणि आता प्रास्ताविकामध्ये फार वेळ न घालता थेटपणाने पहिल्या मुद्द्याकडे आपण जाऊया. मित्रहो, 800 वर्ष हा वयाचा जो मुद्दा आहे तो इथून पुढच्या काळात सुद्धा येणारच आहे. कारण अजूनही लोक लिहायला सुरुवात करतात तेव्हा 800 वर्षाची मराठी भाषा. आमचं असं म्हणणं आहे, हा वकिली युक्तिवाद आहे असं तुम्ही समजा सुरुवातीला. आमचं असं म्हणणं आहे की मराठीचं वय 800 वर्षापेक्षा जास्त आहे. ती किती जास्त आहे हे आम्ही आमच्या या अहवालामध्ये सिद्ध केलेलं आहे. त्याच्यासाठीचे पुरेसे पुरावे दिलेले आहेत. पण तुमच्यासमोर बोलत असताना मी अहवाल बाजूला ठेवतो आणि आपण जेव्हा चर्चेला बसलो आहोत तेव्हा काय आधार आहेत आमच्याकडे की ज्याच्या आधारे आम्ही असं म्हणतो आहोत की मराठीचं वय जास्त आहे. तर अगदी लाईट मूडमध्ये सुरू करतो. साधारणपणे वयाचा विषय आला की महिला वय चोरतात असं म्हणायची पद्धत आहे. आणि मराठी ही आपली मायबोली आहे, त्यामुळे तिचं वय चोरलं गेलं असावं हे अगदी पटण्याजोगं आहे. पण खरं म्हणजे वय फक्त महिलाच चोरतात असं काही समजायचं कारण नाही. पुरुषसुद्धा यात मागे नसतात. अगदी देशाचे सरसेनापतीसुद्धा वय चोरतात असं कागदोपत्रीसुद्धा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे असं काही म्हणायचं कारण नाही की महिलाच फक्त वय चोरतात. मराठीच्या वयाच्या बाबतीमध्ये आपण 800 वर्ष असं म्हणत राहिलो आणि फार मोठी गल्लत आपली अशी झाली की म्हणजे 2000 वर्षापूर्वी मग महाराष्ट्रातले लोक कोणती भाषा बोलत होते? ते संस्कृत बोलत होते का? सरसकट इथली सर्वसामान्य माणसं संस्कृतमध्ये बोलत होती का? का ती तमिळमध्ये बोलत होती? कन्नडमध्ये बोलत होती? कोणती भाषा होती त्यांची? कुठली तरी भाषा असेल ना. मग त्या भाषेचं काय झालं? आणि अशी उत्खननाला सुरुवात झाल्यानंतर मग आमच्यासमोर असा एक विषय मांडला गेला की संस्कृत ही मूळ भाषा, तिच्यामधनं प्राकृत भाषा जन्माला आल्या आणि त्या प्राकृत भाषांमधनं मराठी जन्माला आली. त्यामुळे मराठी ही स्वतंत्र भाषा नाहीच आहे. मराठी ही मुळातच संस्कृत, त्यातनं प्राकृत आणि त्यातनं मराठी. त्यामुळे मराठी स्वतंत्र भाषा नसल्यामुळे आणि तिचं वय 1500 ते 2000 वर्षापेक्षा जास्त नसल्यामुळे तिला हा दर्जा मिळण्याचा प्रश्नच येत नाही. मी तुम्हाला गंमत सांगतो, आम्ही जेव्हा हे सगळे पुरावे तपासले आणि आमची खात्री झाली की हे 4ही निकष आपण पूर्ण करतो, तेव्हा आम्ही एक पद्धत म्हणून साहित्य अकादमीची भाषा समिती जी असते ती हे तपासते पहिल्यांदा, म्हणून साहित्य अकादमीच्या मंडळींना भेटायला गेलो. त्यावेळेला कृष्णमूर्ती नावाचे एक मोठे विद्वान आणि लेखक कन्नडमधले ते सचिव होते. त्यांना आम्ही भेटायला गेलो तेव्हा त्यांनी अगदी सुरुवातीलाच सांगितलं. ते म्हणाले, हरी नरके, तुम्हाला नाही मिळणार हा दर्जा, कारण तुम्ही निकषच पूर्ण करत नाही. तुम्हाला नाही देता येणार. कशाला तुम्ही वेळ खाताय तुमचाही आणि आमचाही. मी त्यांना म्हटलं की सर, मी भांडारकरमध्ये गेली अनेक वर्ष काम करतो आणि माझ्याकडे पोथ्या आहेत, माझ्याकडे शिलालेख आहेत, माझ्याकडे ताम्रपट आहेत आणि तुम्ही जे 4ही निकष सांगताय ना
ते चारही निकष आम्ही पूर्ण करतो अशी आमची खात्री झालेली आहे, तुम्ही ऐकून घ्या. आणि मग 5 मिनटं त्यांनी दिली होती. प्रत्यक्षामध्ये 45 मिनटं आम्ही बोललो आणि 45 मिनटानंतर ते असं म्हणाले, सुहृद माणूस होता, ते म्हणाले की अहो एवढे पुरावे असतील असं आम्हाला वाटलं नव्हतं, आता तुम्हाला हा दर्जा द्यावाच लागेल. हां, पण तुम्हाला एक माणूस मात्र रोखू शकतो. तर आमचे सचिव त्यावेळेला नहाटा नावाचे विजय नहाटा होते, ते माझ्यासोबत होते. ते फार उत्साही होते. ते म्हणाले, सर कोण माणूस रोखेल, जरा पत्ता फोन नंबर आम्हाला. आम्ही काही दंबाजी नाही करणार, त्यांना जाऊन प्रेमाने समजूत घालू, त्यांना भेटू, त्यांना विनंती करू, तुम्ही आम्हाला द्या ना. तेव्हा ते कृष्णमूर्ती हसत हसत म्हणाले, पत्ता आणि फोन नंबर द्यायची काही गरज नाही, पण त्या माणसाला तुम्ही ओळखता. आम्ही दोघेही आवाक. नहाटा म्हणाले, सांगा सांगा कोण. तेव्हा कृष्णमूर्ती म्हणाले, त्या माणसाचं नाव मराठी माणूस. तुम्हाला या जगाच्या पाठीवर रोखू शकेल तर फक्त मराठी माणूस रोखू शकेल. आणि मी अत्यंत नम्रपणाने मराठी माणसांसमोर बोलतोय आणि त्यातही पुण्यातल्या अतिशय जाणकार श्रोत्यांसमोर बोलतोय. तुमचे आशीर्वाद होते, तुमचा पाठिंबा होता, म्हणूनच आम्हाला या कामामध्ये यश मिळालं. हे जरी खरं असलं तरी मराठी माणसाची अभिरुची ही इतकी संपन्न असते की त्याला विरोधकाची गरजच नसते. तो स्वतःचा सगळ्यात मोठा विरोधक असतो, तो स्वतःचा सगळ्यात मोठा टीकाकार असतो. पण ते अनुभव आत्ता इथं सांगण्याची ही जागा पण नाही, वेळ पण नाही. मी आपल्याला फक्त एवढंच सांगतो की आम्ही सुरुवात तमिळ भाषेपासून केली. तमिळ भाषेला हा दर्जा मिळाला तेव्हा त्यांचं संगम साहित्य नावाचं साहित्य जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं, अतिशय श्रेष्ठ दर्जाचं असं साहित्य. आणि त्या साहित्यामध्ये आम्हाला एक पुरावा मिळाला, तमिळ भाषेमध्ये मराठीबद्दलचा पुरावा मिळाला. तो आमच्यासाठी सगळ्यात मोठा पुरावा राहिला. या संगम साहित्यामध्ये असं म्हटलंय, ज्याचं वय 2300 ते 2600 वर्षापेक्षा जास्त आहे, त्यात असं म्हटलंय की कावेरी नदीवर धरण बांधायचं काम सुरू आहे आणि या धरणाच्या कामासाठी देश विदेशामधून तज्ज्ञांना बोलावलेलं आहे आणि ते उत्तम काम करतायत. आणि पुढे असा उल्लेख आहे, यातले जे गवंडी आहेत त्यांच्या हातात जादू आहे, अप्रतिम काम करतायत. आणि आम्ही बघितलं ते आपापसात मराठी भाषेत बोलतायत. आता आमचा साधा मुद्दा असा होता की जर का गवंडी मराठी भाषेत बोलतात असं 2300 वर्षापूर्वी तमिळवाल्यांनी लिहून ठेवलं असेल तर तो पुरावा नक्कीच मराठीवाल्यांनी जाऊन तयार केला असेल बनावट. अशी काही शक्यता असू शकत नाही. नंबर 1. नंबर 2, आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये आपले सगळ्यांचं कुलदैवत असलेले छत्रपती शिवाजीराजे यांचं जन्मस्थान शिवनेरी. या शिवनेरीपासून 48 किलोमीटरवर शिवनेरीच्या अगदी नजीक असलेल्या सह्याद्रीमध्ये नाणेघाट आहे. आणि या नाणेघाटातला जो शिलालेख आहे तो शिलालेख हा साधारणपणे 2230 वर्षापूर्वीचा शिलालेख आहे असं त्या शास्त्रातले जे तज्ज्ञ आहेत, अभ्यासक आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे. अगदी आमच्या भांडारकरमध्ये काम करणाऱ्या मध्ये सुद्धा अनेक तज्ज्ञ त्यातले होते. त्यांनी आम्हाला त्या संबंधामध्ये मदत केली, मार्गदर्शन केलं आणि यापूर्वीसुद्धा लोकांनी कामं केलेली आहेत. आणि त्या शिलालेखामध्ये जेव्हा मराठी माणसाचा उल्लेख आहे, नाणेघाटातला हा शिलालेख आपण पाहिला असेल, नसेल पाहिला तर जरूर जा आणि बघा. तिथल्या रस्त्यावर एक अतिशय सुंदर असं लेणं आहे आणि त्या लेण्यामध्ये प्रचंड मोठा असा हा शिलालेख आहे. तिथे तुम्हाला सांगतो, क्रिकेटमध्ये सध्या IPL चालू आहे, त्यामुळे गुगली नावाचा काहीतरी एक प्रकार असतो. मला फारसं क्रिकेट कळत नाही, पण ऐकून माहिती आहे थोडंफार. त्या कृष्णमूर्तींनी आम्हाला प्रश्न विचारताना असा गुगली टाकला होता. ते म्हणाले, तुमच्याकडे शिलालेखाचा पुरावा कोणता आहे? तेव्हा मी म्हटलं की सर नाणेघाटातला आहे. ते म्हणाले, लिपी कोणती आहे? संस्कृत ना? सॉरी, देवनागरी ना? म्हटलं नाही सर, देवनागरी नाही आहे, ब्राह्मी आहे. कारण देवनागरी लिपीचं वयच मुळी 1000 ते 1100 वर्ष आहे आणि देवनागरी लिपी ही प्रचंड प्राचीन आहे अशी आपली सगळ्यांची श्रद्धा आहे. खरं तर तो भ्रम आहे. देवनागरी ही सुंदर लिपी आहे, पण ती 1000 ते 1100 वर्ष जुनी आहे. तिच्या आधी आपल्याकडे ब्राह्मी होती, तिच्या आधीही आपल्याकडे खरोष्टी होती, तिच्या आधीही सिंधुकालीन लिपी
हडप्पा मोहेंजोदडो आणि अनेक ठिकाणच्या वाचनाच्या संबंधामध्ये वेगवेगळ्या चर्चा चालू असतात. तर त्यामुळे ब्राह्मी लिपीतला हा जो शिलालेख आहे त्याच्यामध्ये मराठी माणसाचा उल्लेख असणं, मराठी भाषकांचा उल्लेख असणं ही आपल्यासाठी सगळ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट. पण आपल्या प्रांतातला तो उल्लेख आहे, आपण त्याच्याकडे नंतर जाऊ. आपण थोडं आजूबाजूला बघू. आपण बिहारला जाऊया. बिहारमध्ये राजगृह हे एक फार मोठं प्राचीन असं शहर. त्या राजगृहामध्ये 2250 वर्षांपूर्वी बौद्ध भाषेतला अतिशय श्रेष्ठ असा धर्मग्रंथ विनय पिटक लिहिला गेला. त्या विनय पिटकामध्ये आम्हाला एक पुरावा मिळाला. रक्षित थेर वनवासी योनक धम्मरक्षित थेर अपरांतक महाधम्मरक्षित थेर महाराष्ट्र. मित्रहो, 2250 वर्षापूर्वी बिहारमध्ये राजगृहला लिहिल्या गेलेल्या पाली भाषेतल्या बौद्ध धर्मग्रंथामध्ये अपरांतक म्हणजे कोकण, वनवासी म्हणजे जंगल पट्टा आपल्याकडचा जो आहे त्याचा उल्लेख, आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा आपण ज्या भागात आहोत त्या प्रदेशामध्ये बौद्ध साहित्याचा, बौद्ध विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी महाधम्मरक्षित नावाच्या भिक्खूंची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते महाराष्ट्र भाषेमध्ये हा प्रचार करणार आहेत. तेव्हा महाराष्ट्र भाषा हे आपल्या मराठीचं पहिलं नाव, जिला महाराष्ट्री प्राकृत असं आपण समजत होतो आणि आपण असं म्हणत होतो की ती वेगळी भाषा होती आणि तिच्यामधनं मराठी जन्माला आली. तर एक गोष्ट नक्की की मराठीची आई महाराष्ट्री आहे याच्याबद्दल सगळ्या भाषा तज्ज्ञांचं एकमत आहे. आता आमचा मुद्दा हा होता की ती आई आहे का तीच मराठी आहे, आणि इथे आमची झटापट सुरू होती. आणि मग आम्ही त्या संबंधामध्ये कामाला लागल्यावर पहिला ग्रंथ म्हणून आमच्या हातामध्ये गाथा सप्तसती आला. बघा, नाव गाथा सप्तसती, त्यामुळे बऱ्याचदा लोकांना देवी महात्म्य किंवा काहीतरी असं वाटतं, आणि अशा अतिशय मौलिक ग्रंथाकडे, 2000 वर्षापूर्वीच्या ग्रंथाकडे आपलं खूप दुर्लक्ष झालेलं आहे. पण खरं तर व्हायला नको होतं. गाथा म्हणजे कविता, तुकाराम गाथा, नामदेव गाथा, एकनाथ गाथा, संतांच्या कवितांना आपण गाथा म्हणतो. आणि सप्तसती 700 गीता, संस्कृत श्लोक 700, तशी ही लोकगीता. आणि मग हाल नावाच्या विद्वान राजाने या कविता संपादित केल्या, संकलित केल्या 2000 वर्षापूर्वी. 50 कवींनी या कविता लिहिलेल्या आहेत आणि त्या त्र्यंबकेश्वर, नाशिक, तिथनं गोदावरीच्या काठावरच्या सगळ्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि शेतीशी संबंधित असलेल्या विद्वानांनी केलेल्या 2000 वर्षापूर्वीच्या कविता, या गाथा ज्या आहेत त्या एकत्रित केल्यानंतर त्यांचं अलीकडच्या काळामध्ये अभ्यास आणि संशोधन आपल्या काही जुन्या मंडळींनी केलं आहे. त्याच्यामध्ये स.आ. जोगळेकर नावाचे फार मोठे विद्वान होऊन गेले. त्यांनी 1956 साली गाथा सप्तसतीचं संपादन केलं. आत्ता अलीकडे आमचे अरुण जाखडे पद्मगंधा प्रकाशनाचे, त्यांनी तो ग्रंथ प्रकाशित केला आहे. आपल्यापैकी अनेकांनी तो वाचला असेल, आपल्या संग्रही तो असेल. नसेल तर जरूर पहा. आमच्या जोगळेकरांनी 1956 साली महाराष्ट्र निर्माण होण्याच्या अगदी टप्प्यावर असतानाच्या काळामध्ये या पुस्तकाला प्रस्तावना जी लिहिलेली आहे ती अतिशय छोटीशी आहे. त्याची पृष्ठ आहेत 464, 464 पानांची प्रस्तावना आहे. एवढी मोठी प्रस्तावना लिहिण्यासाठी काय कष्ट केले असतील या माणसाने, काय परिश्रम केले असतील, काय काम आहे. निदान त्याच्यासाठी तरी कुतूहलापोटी आपण ती बघितली पाहिजे. आणि मग आपल्याला कळेल की हा ऐवज जो आहे तो किती प्रचंड आहे, किती महत्त्वाचा आहे. बघा, मी असं म्हणतोय की महाराष्ट्री हीच मराठी आहे, तर हे हरी नरके पहिल्यांदा म्हणत नाही आहे. असं म्हणणारे पहिले विद्वान आहेत राजाराम शास्त्री भागवत, दुर्गाबाईंचे आजोबा. आणि दुर्गाबाईंनी त्यांचे 6 खंड प्रकाशित केलेले आहेत राजाराम शास्त्री भागवत समग्र वाङ्मयाचे. त्याच्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत दुर्गाबाईंनी म्हटलंय, दुर्गा भागवत किती महत्त्वाच्या अभ्यासक भाषा आणि साहित्याच्या, लोकसाहित्याच्या आपल्याला माहिती आहेत म्हणून मी परत परत त्यांचं नाव घेतोय. त्यांनी असं म्हटलं आहे की राजाराम शास्त्री भागवत
यांनी असे सिद्ध केले आहे की जुनी महाराष्ट्री ही संस्कृतपेक्षा जुनी भाषा आहे आणि श्रेष्ठ भाषा आहे. हे अभिनवेशाने म्हटलेलं नाही. राजाराम शास्त्री भागवत हे संस्कृत तज्ज्ञ होते आणि त्यांनी 1883 आणि 1885 साली मराठीवर 2 पुस्तकं लिहिली. पहिल्या पुस्तकाचं नाव मराठ्यासंबंधी 4 उद्गार, मराठी भाषेबद्दलचे 4 उद्गार, आणि दुसरं मराठीची विचिकित्सा. ही पुस्तकं वाचल्यानंतर आमची खात्री झाली की मराठी ही 2 ते 2,500 वर्ष जुनी भाषा आहे. असं जे राजाराम शास्त्री 1883 आणि 85 साली सांगत होते तेव्हा काही अभिजात दर्जाचा वाद नव्हता, अभिजात दर्जासाठी चाललेलं नव्हतं. त्यांना स्वतःला विद्वान म्हणून, अभ्यासक म्हणून जे जाणवत होतं ते अतिशय तळमळीने ते सांगत होते. आणि ते सांगत होते त्यावेळेला आपल्या लोकांनी तिकडे गंभीरपणे पाहिलं नाही. पण नंतर दुर्गाबाईंनी आजोबा असल्यामुळे आणि शिवाय त्यांचं काम पाहिल्याच्या नंतर, त्यातली गुणवत्ता पाहिल्यानंतर ते पुन्हा पुढे आणलं आणि आमच्यापर्यंत ते पोहोचलं. एक दुसरे मोठे विद्वान ज्यांनी ज्ञानकोश 23 खंडांमध्ये तयार करण्यासाठी सगळं आयुष्य आपलं पणाला लावलं, ते परदेशामध्ये PhD करून आलेले आणि हिस्ट्री ऑफ कास्ट इन इंडिया अशासारखा समाजशास्त्रीय अभ्यास असलेले आमचे केतकर. या केतकरांनी, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, 23 खंड ज्ञानकोशाचे जे केले ते किती महान काम आहे. त्यांनी प्राचीन महाराष्ट्र नावाचे 2 ग्रंथ, पहिला खंड 1927 साली आणि दुसरा खंड 1935 साली प्रकाशित केला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सिद्ध केलं की मराठी ही महाराष्ट्री प्राकृत नावाने जी ओळखली जात होती भाषा, तीच मराठी आहे. आणि ही आई मुलगी वगैरे नाही आहे, ही एकच भाषा आहे. तिला नावं फक्त वेगवेगळ्या काळात वेगवेगळी दिली गेलेली आहेत. आणि ही महाराष्ट्री प्राकृत मात्र संस्कृतपेक्षा जुनी भाषा आहे. इथे मी नम्रपणाने खुलासा करतो, संस्कृत ही श्रेष्ठ भाषा आहे, विद्वानांची भाषा आहे, धर्मग्रंथांची भाषा आहे, ज्ञानभाषा आहे. तिच्याविषयी मला नितांत प्रेम, आदर आणि तिचा योग्य सन्मान राखून मी माझ्या पूर्वजांची मतं तुमच्यासमोर ठेवत असताना कुठंतरी संस्कृतला कमी लेखतोय असा कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. कारण ही जी माणसं आहेत ही संस्कृत प्रेमीच माणसं होती आणि संस्कृतचे ते स्कॉलर्स होते. केतकर असतील किंवा आमचे राजाराम शास्त्री भागवत असतील. तिसरं नाव ल.रा. पांगारकर यांनी 1932 साली मराठी साहित्याचा इतिहास लिहिला आणि त्यांनी स्पष्ट असं म्हटलं, महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश आणि मराठी या 3 वेगळ्या भाषा आहेत. हा समज निराधार आहे. ती एकच भाषा आहे, तिची 3 वेगवेगळ्या काळातली नावं फक्त वेगवेगळी आहेत, भाषा तीच आहे. आणि हे त्यांनी 1932 साली मांडलेलं आहे. आणि महाराष्ट्र संस्कृती नावाच्या अत्यंत मौलिक ग्रंथामध्ये पु. ग. सहस्रबुद्धे पुन्हा एकदा हलवून खुंटा बळकट करायचा त्या पद्धतीने हे केलेलं नाही. हे सगळं 2004च्या आधीचं आहे. म्हणजे हा दर्जा मिळवण्यासाठी कुणीतरी खटपट लटपट करून काहीतरी बनावट पुरावे तयार केलेत असं कृपा करून समजू नका. हे आधीच झालेलं काम आहे. आता आपण पुढे जाऊ. या गाथेमधला एक नमुना म्हणून मी फक्त तुमच्यासमोर वाचून दाखवतो, कारण 700 गाथा आहेत, कविता आहेत त्या, आणि खूप मौलिक कविता आहेत. तुम्ही त्या वाचाव्यात अशी माझी विनंती आहे. बघा, पक्काई वी निंब फलाई नवर कायेही खज्जंती. आता तुम्ही मला नाही समजत हो ही मराठी, तसं तर मग बखर वाङ्मयातली मराठी तरी किती पटकन समजते आपल्याला, किंवा ज्ञानेश्वरीतली आणि लीळाचरित्रातली तरी आपल्याला पटकन समजते का? उद्योतन सुरीची पटकन समजते का? प्रवर सेनची समजते का? थोडा फरक पडत जातो भाषेमध्ये, काळाच्या ओघामध्ये फरक पडत जातो. त्यामुळे यातले सगळे शब्द नाही कळले तुम्हाला तरी पक्काई, निंबफलाई, कायेही, खज्जंती काहीतरी तुम्हाला जवळचं वाटत असावं. बघा, आमचे ज्ञानेश्वर म्हणतात, हीच गाथा ज्ञानेश्वरांच्या शब्दात, निंब निंबोळिया मोडून आला तो कावळियांशीच सुकाळ झाला. आणि हीच गाथा आत्ताच्या आपल्या 2022 सालच्या तुमच्या माझ्या इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलींच्या घरातल्या मराठीमध्ये, ओनली क्राउज लाईक टू ईट द बीटर राईप फ्रुट्स ऑफ द नीम ट्री. आणि कुठल्या तरी एका परकी भाषेमध्ये
पिकलेली कडुलिंबाची फळे केवळ कावळेच खातात. मला वाटतं हा एक पुरावासुद्धा तुम्ही नंतर शांतपणे विचारात घ्या, म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की ह्या वेगवेगळ्या भाषा आहेत का एकाच भाषेची 3 वेगवेगळ्या काळातली वेगवेगळी नावं आहेत. फरक पडलेला आहे. पण हे भाषाशास्त्रज्ञ सुद्धा मान्य करतात, कारण भाषा ही प्रवाही गोष्ट असते, ती कधीही स्थिर नसते. त्यामुळे 2022 सालची भाषा आणि 25ची 2050 सालची याच्यामध्ये फरक असणारच. त्यामुळे फरक पडला तरी सुद्धा मूळ रूप आणि आजचं रूप यांचं नातं सांगता येतं का? तर होय, ते सांगता येतं. 1200 वर्षापूर्वी उद्योतन सूरी नावाचा मराठीतला फार मोठा लेखक होऊन गेला. तो म्हणतो, कुवलयमाला नावाचा त्याचा ग्रंथ आहे. जडमड सामलंगे सहिरे अहिमान कहलशीले दिन्नले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे. मराठी लोक काळे सावळे असतात, धट्टे कट्टे असतात, लढवय्ये असतात. हे जिगरबाज लोक सतत दिलं घेतलं म्हणून भांडकुदळपणा करत असतात. आता मला सांगा, भांडकुदळपणाचं समजा उद्या पेटंट काढायचं असेल तर ते मराठी माणसाला सोडून इतर कोणाला मिळू शकेल असं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला सांगतो, फक्त आणि फक्त त्यात यशस्वी होऊ शकेल तो मराठी माणूसच. मग आपलं हे आय कार्डच आहे 1200 वर्षापूर्वीचं. अत्यंत भांडकुदळ पण लढवय्ये, प्रामाणिक, कष्टाळू, जिगरबाज, काळी सावळी हा मराठी लेखकच सांगतोय. हा उद्योतन सूरी मराठी लेखक आहे. आपण जरा थोडी आणखीन मराठी लेखकांची माहिती घेऊया. हरिभद्र नावाचा आपल्याकडचा मराठी लेखक हा 1200 वर्षापूर्वी समरादित्याची कथा नावाची कादंबरी त्यांनी लिहिली. कादंबरीचं नाव जरी समरादित्याची कथा आहे तरी ती आहे कादंबरी. आणि त्या कादंबरीचं तशी प्रत, हस्तलिखित प्रत भांडारकरमध्ये आहे. त्या कादंबरीमध्ये त्यांनी मॅजिक रियालिझम नावाने आता जो फॉर्म युरोप अमेरिकेमध्ये ओळखला जातो, जादुई वास्तववाद, त्याचा उपयोग केलेला आहे. या फॉर्मचा वापर करून एका पाश्चात्य लेखकाने अलीकडच्या काळामध्ये एक ग्रंथ लिहिला आणि त्याला नोबेल पुरस्कार मिळाला. लेखकाचं नाव गॅब्रियल गार्सिया मार्केज. त्याच्या पुस्तकाचं नाव 100 Years of Solitude. तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा आणि तुम्ही हरिभद्राचं पुस्तक वाचा आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की हा जो मॅजिक रियालिझम नावाचा जगाला मिळालेला, देणगी म्हणून मिळालेला फॉर्म आहे, हा 1200 वर्षापूर्वी मराठीमध्ये पहिल्यांदा हरिभद्राने आणला. मूळ प्रत भांडारकरमध्ये आहे, ती पुण्यात आहे. पण पुण्यातल्या लोकांना हरिभद्र माहिती आहे असा आरोप मी करणार नाही. बदनामी होईल पुणेकरांची, ती मी करणार नाही. पुणेकरच आहेत भांडारकरमध्ये, काय बाहेरचे लोक नाही आहेत. पण तरीही मी हे बोलतो, वाईट वाटून घेऊ नका. आपण पुढे जाऊ. संत तुकोबा किती मोठं नाव आहे, किती मोठं काम आहे, ह्याच्याबद्दल खरं म्हणजे मी बोलायची गरज नाही. पण वेळ येते. मला अल्बर्ट प्रिंटर नावाच्या नोबेल पुरस्कार विजेत्या नाटककाराच्या घरी एक दिवस राहण्याची संधी मिळाली होती. तेव्हा त्यांना मी पुण्यातनं फोन केला, सर मला तुमच्याकडे राहायला संस्थेने व्यवस्था केलेली आहे, मला खूप आनंद वाटतो, तुमची नाटकं मी वाचलेली आहेत, मला खूप आवडतात आणि तुमच्याशी गप्पा मारायला मला खूप आवडणार आहे, तर मला येताना तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन यायचं आहे. तर आपल्या पुणेकरांची प्रसिद्धी किती आहे बघा. लंडनमधला हा माणूस. ते म्हणाले, तू पुणेकर ना? मी म्हटलं हो. मग म्हणाले, तू एकटाच ये, गिफ्ट घेऊन मी येऊ शकेन याच्यावर त्यांचा विश्वासच नाही. मी त्यांना म्हटलं, नाही सर, असं काय उगाच तुम्ही पुणेकरांची बदनामी तुमच्या डोक्यात कोणतरी भरवली आहे, असं नाही, आम्ही असे नाही होत लोक, आम्ही देतो म्हटलं गिफ्ट, तुम्ही सांगा फक्त काय आणू, कपडे आणू, पुस्तकं आणू, काय तुम्हाला आवडेल. ते म्हणाले, मला तुकारामाबद्दल प्रचंड आकर्षण आहे आणि मला तुकाराम वाचायचा आहे. आमच्या दिलीप पुरुषोत्तम चित्र्यांना मी सलाम केला आणि सेस तुका हे तुकारामांच्या निवडक अभंगांचं जे भाषांतर आमच्या चित्र्यांनी केलं आहे ते नेऊन त्यांना दिलं. अगदी थोडक्यात सांगतो, वेळ फार कमी आहे, पण आपल्याला तुकोबा काय होतं, त्यांनी सर्टिफिकेट दिली की आपल्याला ती पटतात, अशी आपली पद्धत आहे. त्यामुळे ती उदाहरणं देतोय. त्यांनी रात्री तुकारामाची ही भाषांतरित गाथा ते
त्या कविता वाचल्या आणि सकाळी जेव्हा ते भेटले तेव्हा केस पिंजारलेले, डोळे लाल झालेले, प्रचंड अस्वस्थ. आणि मी म्हटलं, सर तुमची तब्येत बरी नाही का? ते म्हणाले, अरे काय डेंजरस माणूस आहे हा तुकाराम. रात्रभर म्हणाले डोळ्याला डोळा नाही, पुन्हा पुन्हा वाचतोय, पुन्हा पुन्हा वाचतोय. ते म्हणाले, मिस्टर नरके, आजपर्यंत इंग्रजी लेखक म्हणून आणि ते नाटककार म्हणून मी कायम असं सांगायचो की जगातला सगळ्यात महान लेखक हा शेक्सपियर आहे. आज माझं मत बदललेलं आहे. मी शेक्सपियरचा गौरव करतो, आत्ताही करतो, पण तुकाराम वाचल्यानंतर मला असं वाटतं की कमीत कमी 10 शेक्सपियर तुकारामावरनं वळून टाकले पाहिजेत. एवढा मोठा तुकाराम आहे. आणि मग ते म्हणाले, तुम्ही मराठी लोक करंटे आहात. करंटे हा शब्द मराठी आहे, त्यांनी तो वापरला माझ्याशी बोलताना. बाकी संभाषण इंग्लिशमध्ये. मित्र हो, खरंच आपण मार्केटिंग करत नाही. आपल्या पूर्वजांनी किती प्रचंड मोठी कामं करून ठेवलेली आहेत. मी भांडारकरचा पदाधिकारी आहे, त्यामुळे मी भांडारकरबद्दल चांगलंच बोलणार असं तुम्हाला वाटेल म्हणून मी भांडारकरबद्दल बोलत नाही. पण एवढंच सांगतो, जवळ आहे, कधीतरी भेट द्या. आमच्याकडच्या 30,000 प्राचीन हस्तलिखितांना त्यातल्या काही निवडकनं तरी पहा, डोळ्याखालनं घाला, शिलालेख बघा, ताम्रपट बघा, आमच्याकडच्या इतर गोष्टी बघा. आपण पुढे आलो होतो, आपण थोडंसं परत मागे जाऊ आणि शिस्तीमध्ये वयाचे पुरावे जे बघत होतो त्यातल्या एका पुराव्याकडे आपण जाता जाता पुढे गेलो. आपण त्या संबंधामध्ये परत 2000 वर्ष मागे जाऊ. वररुची नावाच्या संस्कृतमधल्या अतिशय मोठ्या व्याकरणकाराने प्राकृत भाषांचं व्याकरण लिहिलं. पैशाची जम्मू काश्मीर, अफगाणिस्तानपासून पंजाबपर्यंत बोलली गेलेली प्राचीन काळातली बोलीभाषा. पुढे शौरशेणी, आग्रा, मथुरा आणि या सगळ्या पट्ट्यामध्ये. पुढे मागधी, त्यातनं मग अर्धमागधी आणि इतर. आणि नर्मदेच्या खाली आल्याच्या नंतर महाराष्ट्री म्हणजे आपली मराठी. आणि मग ती पार कर्नाटक, आंध्र आणि पलीकडेपर्यंत. तर या सगळ्या प्राकृत भाषांचं व्याकरण त्यांनी 2000 वर्षांपूर्वी लिहिलं. अतिशय मौलिक काम आहे. पण सगळे नियम सांगून झाल्यानंतर शेवटच्या नियमात वररुची म्हणतो, शेषम महाराष्ट्रीवत. उरलेले सगळे नियम मराठीचे इतर भाषांना लागू होतील. आम्ही असं म्हणतो आहोत. आम्ही चुकत असू तर दुरुस्त करा तुम्ही, पण आमचं असं मत आहे पठारे समितीचं, आणि त्याच्यात अर्थातच आमचे सगळे तज्ज्ञ आम्ही सहभागी आहोत, सहमत आहोत की मराठी नुसती एकटी एक प्राकृत भाषा नव्हती. मराठी बाकी प्राकृत भाषांची नेतृत्व करणारी भाषा होती. म्हणून तिचे नियम इतरांना सुद्धा लागू होते, इतरांना सुद्धा मान्य होते. आणि असं वररुचीने 2000 वर्षापूर्वी नमूद करून ठेवलेलं आहे. आपण पुढे जाऊ. कालिदास, संस्कृतमधला महान कवी, प्रचंड मोठा कवी, महाकवीच. शाकुंतल महान नाटक, लक्षावधी विद्वानांचं लाडकं, कवींचं लाडकं. पण शाकुंतलामध्ये सुद्धा कालिदासाच्या सारख्या महान कवीने मराठीमध्ये काही संवाद का लिहिले असतील हो? होय, अगदी शकुंतलेच्या तोंडी सुद्धा मराठी संवाद आहेत. का असेल असं? शूद्रक, मातीच्या गाड्याचं प्रकरण, वृश्चकटिक, अत्यंत मौलिक नाटक, महान कवी, नाटककार, तोही प्राचीन काळातला. मग त्यांनी सुद्धा त्याच्या नाटकामध्ये अनेक संवाद मराठीत का घेतले असतील हो? माझा उल्लेख करताना बेडेकर सरांनी सांगितलं की मी सिरियल्स लिहितो, त्यामुळे मी असा कयास केला, अंदाज केला बेडेकर सर, की आम्ही लोक आत्ता मराठीमध्ये सिरियल लिहिताना वऱ्हाडी भाषेचा प्रयोग करतो, कोकणीचा करतो, मराठवाड्यातल्या बोलींचा करतो, कारण लोकांना ते आवडतात. म्हणजे लोकांना जे आवडतं ते दिलं पाहिजे. आणि म्हणून आत्ता पुणेरी मराठी जी प्रमाण मराठी आहे तिचा सन्मान कायम ठेवून, तिचं महत्त्व कायम सांगून, ती शिक्षणासाठी आवश्यक असते, माध्यमांसाठी आवश्यक असते. तिनं मोठं काम केलेलं आहे आणि तो रोल राहणार आहे पुढच्याही काळामध्ये. त्याच्याबद्दल कुठलाही मनामध्ये किंतु नाही. पण तो कायम ठेवत असताना इतरही बोलीभाषांचा सन्मान आपण केला पाहिजे, ही जी वृत्ती वाढती आहे आणि ती विशेषतः मालिकांमधनं, चित्रपटांमधनं, नाटकांमधनं वाढती आहे, तर तिचं स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं. मी असं मानतो की कालिदास आणि शूद्रकासारखे महाकवी, महान नाटककार ज्या अर्थी संस्कृत नाटकामध्ये सुद्धा मराठी संवाद लिहित होते,
त्या मराठी ही लोकांची त्या काळातली लाडकी भाषा होती, ती बोलीभाषा होती आणि ती लोकांना आवडते, म्हणून नाटकामध्ये मराठीतले संवाद आलेले असणार. आता आपण पुढे जाऊ आणि आपण ज्ञानेश्वरांचा मुद्दा विचारात घेऊया. ज्ञानेश्वरांसारखा एक अत्यंत प्रतिभाशाली कवी, महान कवी, आपला सगळ्यांचा महान पूर्वज. मित्र हो, अमृता तेही पैजा जिंके, असं ते कुणाला सांगता येतो? का सांगता येतो? संस्कृत तज्ज्ञांच्या समोर संस्कृतमधनं अनुवाद करत असताना, रूपांतर करत असताना, पुनर्निर्मिती करत असताना कुठेतरी मला असं वाटतंय की ते समोरच्या विद्वानांना सांगतायत की गड्यांनो, माझ्या मराठीला तुम्ही कमी लेखू नका, ती सुद्धा अतिशय मौलिक भाषा आहे, ती सुद्धा अतिशय श्रेष्ठ भाषा आहे, तीही अमृताची पैजा जिंकू शकते. आणि हा ज्ञानेश्वरांचा जो आत्मविश्वास आहे तो सार्थ आहे. तिथं तो थांबत नाही मुद्दा. पुढे येतात आपले पूर्वज एकनाथ. संत एकनाथ अतिशय खणखणीतपणे म्हणतात, संस्कृतवाणी देवे केली. मग प्राकृत काय चोरापासून झाली? म्हणजे लोकभाषांकडे बघण्याचा दृष्टिकोन कुठेतरी पंडितांचा, विद्वानांचा उपेक्षेचा असणार आणि तो ज्ञानेश्वरांना खटकत असणार, एकनाथांना खटकत असणार. आणि हे अहो विंचू चावला, काय भारुड आहेत, किती सुंदर मराठी आहे, आज सुद्धा ते तुमच्यावर गारुड करतं. असे एकनाथ, असे ज्ञानेश्वर, असे तुकोबा, तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई, मोठ्या संत, महान कवयित्री. 2 बहिणाबाई आपल्याकडे झाल्या. उत्तर महाराष्ट्रातल्या जळगावकडच्या अलीकडच्या काळातल्या बहिणाबाई याही मोठ्या कवी, पण मी ज्यांच्याबद्दल बोलतो त्या तुकारामांच्या शिष्या. तर त्यांनी काय म्हटलंय माहिती आहे? त्यांनी असं म्हटलंय, तुकोबांनी, माझ्या गुरूंनी वेदांचा अर्थ तुकाराम गाथेमध्ये प्राकृतात सांगितलेला आहे. आता तुकारामांची भाषा प्राकृत आहे का मराठी आहे? जर प्राकृत वेगळी भाषा आहे, मराठी वेगळी भाषा अशी तुमची समजूत आहे तर एकनाथ म्हणतायत की संस्कृत वाणी देवे केली, मग प्राकृत काय चोरापासून झाली? एकनाथ प्राकृतात लिहितायत का मराठीत लिहितायत? आमचे रघुनाथ पंत गोडबोले, पुण्यातले मोठे विद्वान, 1863 साली त्यांनी महाराष्ट्र भाषेचा कोश तयार केला. तो आत्ताच्या मराठीचा कोश आहे, पण नाव दिलं महाराष्ट्र भाषेचा कोश. मी हे पुरावे जे आहेत ना, हे तुमच्या समोर फक्त मांडून ठेवतोय, कारण तुम्ही अतिशय विद्वान लोक आहात, साक्षेपी लोक आहात, आणि आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही याच्यावर गंभीरपणाने विचार करा, आणि तो विचार केल्यानंतर जर पटलं तर मराठीच्या बाजूने उभे राहा. मराठीच्या बाजूने उभं राहण्यासाठी इतर कुठल्याही भाषेबद्दल आकस बाळगायची गरज नाही. ज्या भाषा मोठ्या आहेत त्यांचा आदरच आपण केला पाहिजे, त्यांच्याबद्दल प्रेमच बाळगलं पाहिजे. संस्कृत असेल, तेलुगू असेल, अगदी कन्नडवाल्यांनी जरी आपल्याशी भांडण केलं असेल तरी आपण कन्नडशी भांडता कामा नये. कन्नड सुद्धा एक अत्यंत श्रेष्ठ भाषा आहे. आणि म्हणून मी एक भाषाप्रेमी या नात्यानं असं सांगतो, तुम्हाला माहिती आहे बालभारती पुण्यात आहे, मी बालभारतीवर काम केलं आहे. बालभारती 9 भाषांमधली पाठ्यपुस्तकं छापते आणि दरवर्षी आपण 20 कोटी पुस्तकं छापतो. दरवर्षी 20 कोटी पुस्तकं विकणारी फक्त महाराष्ट्रातली नाही, फक्त भारतातली नाही, संपूर्ण जगातली सर्वात मोठी प्रकाशन संस्था बालभारती आहे आणि ती पुण्यात आहे, ती आपली आहे. पण बघा, ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांना धन्यवाद, पण ज्यांनी वाजवल्या नाही त्यांच्या मनातली शंका सांगतो. हे फेकत असतील हो, असं कुठे असतं का? काही बोलत असते, हे हरिनरके कुठून पकडून आणले, उगाच आपलं काही फेकतायत, आमच्या कानावर कधी आलंच नव्हतं आतापर्यंत. म्हणजे आम्हाला जे माहीत नाही ते जगात अस्तित्वातच नाही, असं काही असूच शकत नाही. मुळात तुम्हाला सांगू का, काही लोकांनी, बेडेकर सर, आज हा विषय वाचल्यानंतर ते म्हणले असतील, हा कोण हरिनरके शहाणा लागून गेला, आम्हाला माहीत नाही असं जगात काही शिल्लक आहे का, आणि तो येऊन काय अक्कल पाजळणार आहे, आणि तेही परत मराठी भाषेवर. काय झालं आहे माहिती का, आपलं विद्वान लोक आहेत, त्यांच्या विद्वत्तेबद्दल मी मनपूर्वक आदर बाळगून सांगतो, झालंय असं ऐकून घेण्याची क्षमता हळूहळू कमी होत चालली आहे. दुसऱ्याला काही म्हणायचं असू शकतं, ते चुकीचं असू शकेल भलं, पण ऐकलं तर पाहिजे, पाहिलं तर पाहिजे, तपासलं तर पाहिजे. आमचं झालंय असं की आम्ही ऐकायच्याच आधी चुकीचंच असणार असं असूच शकत नाही, अशी सुरुवात करायला लागलो. तर मग आमच्या बहुलकर सरांनी
एक फार महत्त्वाचा श्लोक आमच्या लक्षात आणून दिला. यज्ञ मंडपामध्ये यज्ञ करणारे सगळे ऋत्विज, तिथले सगळे आमचे प्राचीन असे ऋषीमुनी, हे अत्यंत विद्वान लोक संस्कृतमधनं मंत्र म्हणायचे. पण नियम राजाराम शास्त्री भागवतांनी शोधलेला, बोलकर सरांनी आमच्या समोर ठेवला, की त्यांना यज्ञ मंडपामध्ये मराठीत बोलायला बंदी घालण्यात आली होती. राजाराम शास्त्रींनी असं विचारलं आहे की मराठीत ते बोलत असतील म्हणूनच बंदी घातली असेल. आता सोपं करतो, सभेच्या आधी तुम्हाला कदाचित सांगितलं गेलं असेल की आपापले मोबाईल बंद करा किंवा सायलेंटवर ठेवा किंवा फ्लाईट मोडवर ठेवा. आता ही घोषणा 50 वर्षापूर्वी करायची गरज होती का? 100 वर्षापूर्वी असं सांगितलं जात होतं का मोबाईल बंद करा? मोबाईल नव्हतेच तर बंद करा सांगायची गरजच नव्हती. पण मग जर मराठीमध्ये यज्ञमंडपात बोलू नये असा नियम होता, तर याचा सरळच अर्थ आहे की मराठीत बोलणारे लोक होते, ते आपापसात मराठीत बोलत असणार. मग तमिळमध्ये मी म्हणालो की गवंडी आपापसात मराठीत बोलतायत. मी असं म्हणालो की विनयपीठकमध्ये बिहारमध्ये पाली भाषेमध्ये ही नोंद 2250 वर्षापूर्वी, अशीच नोंद श्रीलंकेमध्ये दीपवंश आणि महावंश या ग्रंथामध्ये, आणि खरं म्हणजे माझ्याकडे इथे अशा पद्धतीचे आम्ही असंख्य पुरावे दिलेले आहेत. आता मला असं वाटतं की या सगळ्या पुराव्यांची चर्चा करायच्या ऐवजी आपण पुढे जाऊया. तुम्ही परवानगी द्या, तुम्ही द्याल असा मला पूर्ण विश्वास वाटतो. तुम्ही दिली नाही तरी मी जाणार, हा भाग वेगळा, पण तुम्ही द्यालच. बघा, साळेचे घर मेनियाचे, कावळियाचे घर सेनियाचे, पावसाळा कावळियाचे घर पुरे जाये, चिवताई चिवताई दार उघड. प्रत्येक मराठी घरामध्ये ही कथा आपली आजी, आपली मावशी, आपली आई आपल्याला सांगायची. एक प्रकारचं हे ओळखपत्र आहे मराठी माणसाचं. आणि ही कथा मराठी ग्रंथामध्ये पहिल्यांदा जरी 800 वर्षापूर्वी लीळाचरित्रात आलेली असली, धानाई नावाच्या एका मुलीला चक्रधरांनी ही गोष्ट सांगितलेली असली, तरी आमच्या अभ्यासामध्ये भांडारकरमधल्या पुराव्यांमधनं आमच्या हे समोर आलं की ही लोककथा 1200 वर्षाआधी महाराष्ट्रामध्ये गावोगाव सांगितली जात होती. मग जर कावळ्याचं घर आणि चिमणीचं घर ही गोष्ट 2000 वर्षापूर्वीची असेल, तर मराठी भाषा 2000 वर्षापूर्वीची नसेल या म्हणण्याला काय अर्थ राहतो? आता आणखी वेळ कमी आहे म्हणून पुढे जात असताना एक 2-3 गोष्टींचा उल्लेख करून आपण काही या संबंधातले मुद्दे जे आहेत ते बघूया. बघा, आपण असं म्हणालो की अभिजात दर्जा कशासाठी, काय होणार आहे त्याच्यामुळे, इतर भाषांना मिळाला त्यांचं काय झालं, हे मुद्दे आधी घेऊया. कारण हे 4 निकष जे आहेत त्याच्याबद्दल बोलूच आपण. पण त्याच्या आधी बघा काय झालं माहिती आहे का, मी प्लॅनिंग कमिशनच्या कन्सल्टेटिव्ह ग्रुपमध्ये काम करत होतो आणि तेव्हा तमिळ भाषेचे सचिव, मराठी माणूस, IAS अधिकारी, माझे मित्र, त्यांच्याशी आम्ही संध्याकाळी बोलत होतो. त्यांच्या साहित्य संमेलनाचं काम चाललं होतं. ते म्हणाले की हरी खूप धावपळ आहे, 300 कोटीचं बजेट आहे. तेव्हा आपल्या पुण्यामध्ये अमिताभ बच्चनला बोलवून 1 कोटी कसे जमवावेत याच्यावर आमचा संजय भास्कर जोशी आणि आमचे सतीश देसाई झटापट करत होते. 1 कोटी जमवायला फेस आला होता आणि त्यांचं बजेट 300 कोटीचं. मी उडालोच. बंजारा हिलवर रात्री आम्ही हैदराबादमध्ये गप्पा मारत होतो. मी म्हणलं, शेगावकर सर काय चुकीचं बोललात का तुम्ही? 300 कोटी? ते म्हणले हो. म्हणलं कसं काय शक्य आहे तुम्हाला? ते म्हणले अहो 500 कोटी रुपये मिळतात अभिजात दर्जाचे आम्हाला. काय बोलता म्हटलं, 500 कोटी? अरे बापरे. पठारे सरांना म्हटलं, सर जर 500 कोटी आपल्या मराठीला मिळाले तर मराठीचं नुकसान होईल का हो? तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, मी साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश, दर्शनिका म्हणजे गॅझेटियर, राज्य मराठी संस्था, मराठी विषयक काम करणाऱ्या सगळ्या संस्थांवर काम केलेलं आहे. साहित्य परिषदेमध्ये आणि महामंडळावर सुद्धा काम केलेलं आहे. आणि मला हे सांगू द्या की राज्य सरकारचं परवापर्यंत सगळ्या विभागांचं मिळून सोप्या मराठीत ज्याला बजेट म्हणतात आणि अवघड मराठीत अर्थसंकल्प म्हणतात, 10 कोटी रुपये होतं. ते आत्ता ठाकरे सरकार आल्यानंतर, सुभाष देसाईंसारखे मराठी मंत्री मिळाल्यानंतर 25 कोटीपर्यंत गेलं आहे. माझं गणित कच्चं आहे, मला तुम्ही मदत करा. 25 कोटी आणि 500 कोटी काहीतरी 4 आठवड्याचा फरक आहे की नाही? तुम्ही सगळे शांत, निवांत. आत्ता सांगता येणार नाही, समिती नेमू, अहवाल मागू, नंतर बघू. बारामतीवरून आलेत का सगळे? तुमचे सगळे चेहरे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात येते
की नाही 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 फार अवघड प्रश्न आहे. अहो मला सांगा, सगळी सोंगं आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. आमच्या मराठी शाळा बंद पडत आहेत, आमच्या ग्रंथालयांना निधी नाही आहे, आमच्या अनेक चांगल्या योजनांसाठी आमच्याकडे पैसे नाही आहेत, कारण 25,000 कोटीची विहीर आहे. 500 कोटी केंद्र सरकारकडनं मिळतील आणि 500 कोटी राज्य सरकारला घालायला लागतील. 1,000 कोटी आणि 25 कोटी. कल्पना करा, बृहन महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी काम करणारी माणसं आहेत, त्यांना बळ देण्याची गरज आहे. वाचन संस्कृतीला बळ देण्याची गरज आहे. अतिशय मौलिक पुस्तकं स्वस्त किमतीमध्ये कशी देता येतील बघितलं पाहिजे. आत्ता मी गाथा सप्तशतीबद्दल म्हणालो, तुम्हाला वाचली पाहिजे, संग्रही ठेवली पाहिजे असं म्हणालो, पण मला माहिती आहे की 1,000 रुपये किंमत आहे. अवघड आहे. पण 10 रुपयाला मिळाली तर घेऊ की नाही आपण? मी महात्मा फुले समग्र वाङ्मयाचं काम मंत्रालयामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा केलं. शरद पवारांनी माझ्याकडे जबाबदारी सोपवली तेव्हा 10 रुपयामध्ये फुले समग्र वाङ्मय दिलं. 10,000 प्रति लोकांनी रांगा लावून घेतल्या. पुढची आवृत्ती आम्ही 50,000ची काढली, ती संपली. पुढची 1,00,000ची काढली, ती संपली. कारण मार्केटिंगचं टेक्निक आपण वापरतच नाही राजे हो. पुस्तकं दर्जेदार असली पाहिजेत, मान्य. मला सांगा, मी काही नावं तुमच्यासमोर घेतो आणि माझं चुकत असेल तर मला दुरुस्त करा, पण बरोबर असेल तर मात्र हो म्हणायची पण दानत दाखवा. बघा, वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे हे 4 ज्ञानपीठ विजेते. शिवाजी सावंत हे ज्ञानपीठाचा समकक्ष असलेला मूर्तिदेवी पुरस्कार मिळवणारे. सुर्वे, पाडगावकर, तेंडुलकर, एलकुचवार आणि शरणकुमार लिंबाळे सरस्वती सन्मान राष्ट्रीय पातळीवरचा, कबीर सन्मान राष्ट्रीय पातळीवरचा हे मिळवलेले हे लोक. आणि आता त्याच्याशिवाय महात्मा फुले, सावित्रीबाई, लोकहितवादी, ताराबाई शिंदे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, केशवसूत, विनोबा भावे, साने गुरुजी, बहिणाबाई, अण्णाभाऊ साठे, इरावतीबाई कर्वे, मर्ढेकर, बालकवी, कुरुंदकर, बाबूराव बागुल, पु. ल. देशपांडे, भाऊ पाध्ये, नामदेव ढसाळ, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, आरती प्रभू, गंगाधर गाडगीळ, दुर्गाबाई, अरुण कोलटकर, जी. ए. कुलकर्णी, व्यंकटेश माडगुळकर, गदिमा, ग्रेस, अशोक केळकर, आह साळुंखे, रावसाहेब कसबे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, आचार्य यात्रे, शांताबाई शेळके, सदानंद मोरे, रंगनाथ पठारे, विजया राजाध्यक्ष, प्रबोधनकार ठाकरे, तुकडोजी, संत तुकडोजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, नागो कालेलकर, राम गणेश गडकरी दम लागला. अशी 100पेक्षा जास्त नावं काढता येतात ज्यांचं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं आहे. आणि त्यांची जर पुस्तकं 10 रुपयाला, 15 रुपयाला, 20 रुपयाला तुम्हाला मिळाली तर नको आहेत का तुम्हाला? घेणार नाही लोक? नाही ठेवणार संग्रही? नाही पोचणार ती लोकांपर्यंत, पुढच्या पिढ्यांपर्यंत? मुळात असं आहे की 1,000, 1,500, 2,000, 3,000 रुपयाच्या किमती आणि पुस्तकं विकत घेण्याची पुण्यात सोय आहे, मुंबईत सोय आहे. 36 जिल्हे आहेत आपल्याकडे, 34 जिल्हा परिषद आहेत, 27 महानगरपालिका आहेत, 350 तालुका पंचायती आहेत, 364 कॅन्टोन्मेंट बोर्ड, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि नगरपालिका आहेत. आणि पुस्तकाची दुकानं, मराठी साहित्य मिळण्याची व्यवस्था महाराष्ट्रामधल्या 36 पैकी 22 जिल्ह्यात अजिबात नाही आहे. 350 तालुक्यापैकी 325 तालुक्यांमध्ये नाही आहे. 364 पैकी 352 नगरपरिषदा, नगरपंचायती, नगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डात नाही आहे. मला सांगा, पुस्तकं खपत नाहीत, लोक घेत नाहीत, ग्रंथसंस्कृती मावळली आहे, वाचन संस्कृतीचं वाटोळं होतं आहे. अरे पुस्तकच पोचवत नाही तुम्ही आणि कसं काय असं बोलता? लोकांना घ्यायची आहे की नाही इच्छा ते तपासण्यासाठी ती एक तर रास्त किमतीत द्या आणि त्यांच्या घरापर्यंत पुस्तकं घेऊन जा. लोक घेत आहेत की नाही बघू, आणि नाही घेतलं तर मग म्हणू. पण झालंय असं की सगळी सोंगं आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि आता इथे आपल्या परवानगीने पुढच्या टप्प्यावर लोकभाषा, राजभाषा, मराठी राजभाषा म्हणून 1960 साली स्वतंत्र भाषा म्हणून राज्य निर्माण केलं. आणि 19 नोव्हेंबरला साहित्य संस्कृती मंडळ आणि विश्वकोशाची स्थापना यशवंतराव चव्हाणांनी केली आणि तर्कतीर्थांकडे जबाबदारी दिली. पुढे जयंतराव टिळक साहेबांच्याकडे ही जबाबदारी आल्याच्या नंतर त्यांनी तर्कतीर्थांच्या जोडीने बारलिंग्यांना साहित्य संस्कृती मंडळात आणलं आणि तर्कतीर्थांना विश्वकोश दिला.
पुढे शरद पवारांच्या काळामध्ये राज्य मराठी समिती स्थापन झाली आणि इतर अनेक गोष्टी विकसित होत गेल्या. राजभाषा म्हणून आपण स्वीकारली, पण सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं अनिवार्य आहे अशा प्रकारचा शासन आदेश, ज्याला GR म्हणतात आपल्याकडे, तो येऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्याचा कायदा आत्ता ठाकरे सरकारने केला आणि जर तुम्ही ही अंमलबजावणी केली नाही तर तुम्हाला शिक्षा केली जाईल. आपल्याकडे लोक शेवटी काहीतरी दंड किंवा शिक्षा होणार असेल तरच अंमलबजावणी करतात आणि मग तशी व्यवस्था. त्यामुळे राजभाषा मराठी झाली, पण मंत्रालयामधलेच अनेक सचिव मराठी भाषिक नसलेले तेच मुळात इंग्रजीत लिहिणार, मग त्यांचं अनुकरण खालपर्यंत होणार. न्यायालयांमध्ये पण मराठी नाही, इतर संस्थांमध्ये पण मराठी नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आम्ही मराठी माणसाने, बुद्धिवादी लोकांनी आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना इंग्रजी माध्यमात टाकायला सुरुवात केल्यानंतर, आपणच मराठीचा हात सोडून दिल्यानंतर मराठीचा वनवास सुरू झाला, तर त्यात नवल काय? पण मग आपलं चुकलं का? नाही, पालकांचं चुकलं असं मी म्हणणार नाही. मराठी भाषेचा एक अभ्यासक म्हणून मी आपल्याला नम्रपणाने सांगतो, कोणतीही भाषा 5 अंगांनी तपासावी लागते. पहिली, लोकभाषा. मराठीला 52पेक्षा जास्त बोलीभाषा आहेत आणि अतिशय समृद्ध आणि श्रीमंत बोलीभाषा आहेत. कोणती नदी आटत नाही. ज्या नदीला ओढे जास्त आणि मोठे ती कधीच आटत नाही. मराठी मरणार नाही. राजवाड्यांनी 100 वर्षापूर्वी तळमळीने, कळकळीनं, प्रेमापोटी म्हटलं मराठी मरतेय, आणि अनेक लोक म्हणतात तो हेतू मराठी मरावी असा नव्हता. राजवाड्यांसारख्या महान इतिहासकाराने फक्त मराठीत लिहिलं. इंग्रजीत त्यांनी लिहिलं असतं, लोकांनी त्यांना डोक्यावर घेऊन नाचले असते. पण माझं जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला मराठी शिकलं पाहिजे असं तळमळ आणि कळकळ असलेले राजवाडे, ते जेव्हा मरणारे म्हणाले तेव्हा मरावी म्हणून नाही म्हणाले, मरू नये यासाठी, लोकांना जागं करण्यासाठी तळमळीने आणि कळकळीने म्हणाले मराठी मरेल का? होय, मी आपल्याला नम्रपणाने सांगतो, दररोज 3 मराठी शाळा बंद होत आहेत. या गतीने आपण गेलो तर मराठी शाळाच नसतील तर मग मराठी जिवंत किती दिवस राहील का? प्रश्न गंभीर आहेत. पण मी असं म्हणतो की 1907 साली, 1907 ग्रियर्सन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याला ब्रिटिश सरकारने भाषांचं अभ्यास करण्याचं काम दिलं, सर्वेक्षणाचं काम दिलं. 50 खंड आहेत, आमच्याकडे भांडारकरमध्ये आहेत. ग्रियर्सनच्या प्रस्तावनेतलं पहिलं वाक्य आहे, कोणती भाषा जगते, कोणती भाषा मरते. अतिशय मूलभूत प्रश्नाला त्याने हात घातला आणि तो म्हणतो, जी भाषा पोटापाण्याला देते तीच भाषा जगते. जी भाषा रोजगार देत नाही ती मरणार, हे अटळ आहे. आणि इथे आमच्या हे लक्षात आलं की मराठीची रोजगार क्षमता निर्माण केल्याशिवाय मराठी माध्यमामध्ये आपल्या मुलांना शिकवा असं कोणत्या तोंडाने आम्ही सांगणार? शेवटी आईवडिलांना, पालकांना आपल्या मुलांची काळजी असणं स्वाभाविक आहे. मराठी माध्यमातून शिकल्यानंतर चांगला रोजगार मिळणार आहे याची हमी जोपर्यंत आम्ही निर्माण करत नाही तोपर्यंत पालकांना काहीही तुम्ही सांगितलं तरी ते ऐकणार नाही. ते इंग्रजी माध्यमातच घालणार, कारण इंग्रजी माध्यमातून शिकल्यानंतर चांगला रोजगार मिळतो हा त्यांचा अनुभव आहे. आणि तो अनुभव समोर असताना केवळ तुम्ही आपली आवाहनं करणार, तुम्ही काहीतरी भावनिक बोलणार तर लोक टाळ्या वगैरे वाजवतील. घरी गेल्यावर ते म्हणतील तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, आम्ही आमचं चालू ठेवतो. कारण शेवटी प्रॅक्टिकल व्हा, व्यवहारी बना. आणि इथे लोकभाषा, राजभाषा, ज्ञानभाषा, आजही मराठी ज्ञानभाषा नाही असं आमच्या साहित्य संमेलनाचे मागचे अध्यक्ष जयंत नारळीकरांसारखे अतिशय श्रेष्ठ शास्त्रज्ञ म्हणाले नाशिकच्या साहित्य संमेलनामध्ये, अध्यक्ष भाषणात म्हणाले. त्यांच्याबद्दलचा पूर्ण आदर बाळगून मी आपल्याला सांगतो की मराठीमध्ये त्यांनी खूप चांगली भर घातलेली आहे. भला माणूस आहे, त्यांच्या विचारांचा आपण सन्मान केला पाहिजे. पण मराठी ज्ञानभाषा व्हावी यासाठी काय काय करायला हवं आणि ती खरंच आहे की नाही याच्याबद्दल बोललं पाहिजे. आणि कदाचित जर का तिथे जयंत नारळीकरांपेक्षा वेगळं मत आलं तरी मला खात्री आहे की तेही ते स्वीकारतील. पण लोकभाषा, राजभाषा,
ज्ञानभाषा, इथे काम संपत नाही. रोजगार भाषा. तुम्हाला आणि मला मराठीची रोजगार क्षमता वाढवली पाहिजे. आणि ती रोजगार क्षमता जर वाढवायची असेल तर हा अभिजात दर्जा, त्यातनं मिळणारे 500 कोटी एवढे नुसते नाही, केंद्र सरकारचे 500, राज्याचे 500 एवढं नुसतं नाही आहे. 450 विद्यापीठांमध्ये महाराष्ट्राच्या बाहेरच्या मराठी शिकवण्याचे विभाग सुरू होणार, केंद्राच्या पैशाने होणार. मला सांगा, मराठी शिकवण्यासाठी बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, तामिळनाडूमध्ये, कर्नाटकमधल्या विद्यापीठांमध्ये विभाग सुरू होतील तेव्हा तिथे प्राध्यापक काय तामिळवाले असतील, मल्याळीवाले असतील, बंगालीवाले असतील, गुजराती असतील, आपलीच मुलं असतील ना, आपल्याच मुली असतील ना. तुम्ही क्षमता वृद्धीच करणार नाही आणि पालकांना सांगणार घाला मराठीत, घाला मराठीत, घाला मराठीत. कोण ऐकेल तुमचं? काय ऐकावं त्यांनी? मी आपल्याला नम्रपणाने सांगतो, मराठीचं 25 वर्षाचं धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये मी होतो. मराठीचं विद्यापीठ स्वतंत्र, अहो महाराष्ट्रामध्ये हिंदीचं विद्यापीठ आहे, महाराष्ट्रामध्ये संस्कृतचं विद्यापीठ आहे, चांगलंच आहे. पुणे विद्यापीठाची स्थापना झाली तेव्हा आमच्या जयकरांनी लिहून दिलं बाळासाहेब खिरांना की मराठी भाषेचं विद्यापीठ म्हणून आम्हाला हे विद्यापीठ तयार करायचं. 48 साली स्थापन झालं. मी तिथेच शिकलो, मराठीची सुवर्णपदकं घेतली आहेत. माझ्या विभागाबद्दल मला प्रेम आहे, आदर आहे, सन्मान आहे. पण आम्ही भाषेचा अभ्यास करतो का साहित्याचा अभ्यास करतो? आणि खरंच अभ्यास करतो का फक्त मार्क मिळवण्यासाठी काम चलावू, वेळ मारून नेणं असं काहीतरी करतो? मला प्रश्न आहेत, माझ्याकडे अंतिम उत्तरं नाही आहेत. पण उत्तम मुद्रित शोधक मिळत आहेत का? तर मिळत नाही आहेत. अतिशय चांगल्या मराठीमधनं बातम्या सांगणारे आम्हाला वाहिन्यांवर काम करण्यासाठी मुलं आणि मुली हव्यात, वर्तमानपत्रात लिहिण्यासाठी उत्तम लोक हवेत. मी काय प्रकारे मराठी लिहिली बोलली जाते त्याची चर्चा करत नाही, कारण आता असं आहे की तुम्ही या पद्धतीनं तपशिलात जाऊन भरपूर बोलू शकाल. आणि आता इथे तुमचा आणि माझा मुद्दा येतो तो असा, मी कळकळीनं तळमळीनं तुम्हाला हात जोडून विनंती करतो, बाप हो, आया बहिणीनो, मी इथे सदाशिव पेठेत शाळेत शिकायला आलो, त्याचा मला खूप फायदा झाला. त्याच्यामुळे माझी गुणवत्ता जी काही होती तिच्यामध्ये खूप भर पडली असं मला वाटतं. मी कृतज्ञच आहे. पण मी शाळेत आलो तेव्हा एकदा सहज बोलता बोलता ढवळ्या बंडीवाला मुलगा असं मी म्हणालो होतो, तर 3.5 वर्ष मला हिनवलं जात होतं त्याच्यासाठी. आपण एकेका उच्चारासाठी जर का लोकांना हसणार असू, हिणवणार असू, त्यांची टिंगलटवाळी करणार असू, तर तुम्ही भाषक दहशतवादाच्या आधारे हजारो लोकांचं बोलणंच बंद करून टाकताय. अहो, आम्ही उच्चाराला गुणवत्ता समजायला लागलो. उच्चार महत्त्वाचे असतात, उच्चारांचं पावित्र्य सांभाळलं पाहिजे हे मला समजतं. पण किती त्याचं स्तोम माजवायचं, त्यालाच गुणवत्ता मानायचं? मला सांगा, बीडमधली मुलगी तिथल्या आईवडिलांची आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांची मराठी ऐकते आणि ते उच्चार घेऊन ती पुण्यात शिकायला येते, हा तिचा गुन्हा असतो काय? यवतमाळची मुलगी किंवा यवतमाळचा मुलगा किंवा नागपूरचा, चंद्रपूरचा, गडचिरोलीचा किंवा तोच अगदी आमच्या कोकणातला, मराठवाड्यातल्या वेगळ्या बोलींमधनं येणारी, भागातनं येणारी मुलं आणि मुली, पुणेकरांनो, मराठीसाठी तुम्ही खूप काही केलेलं आहे, त्याच्याबद्दल मी पुन्हा पुन्हा लाख वेळा कृतज्ञता व्यक्त करतो. पण आता आपल्या वागण्या बोलण्यात बदल करा. इतर लोकांचं ऐकायला शिका, त्यांचा सन्मान करायला शिका, त्यांची टिंगलवाळी करणं, त्यांना हसणं बंद करा. जर तुम्ही हे केलं नाही तर लक्षात ठेवा, बोली भाषा आमच्या ज्या काही आहेत डायलेक्टिक्स, त्या डायलेक्ट ज्या आहेत तो आमचा सोर्स आहे सगळ्यात मोठा, तो आमचा खजिना आहे, ते आमचं भांडार आहे. आणि तेच आम्ही नको म्हणालो तर केवळ आणि केवळ आमची प्रमाण भाषा जगेल या भ्रमात राहू नका. प्रमाण भाषा पुन्हा पुन्हा सांगतो आवश्यक होती, आहे, राहील. मी प्रमाण भाषेच्या विरुद्ध नाही, पण प्रमाण भाषेचं स्तोम माजवताना आम्ही खोट्या गोष्टी पसरवल्या. उच्चार म्हणजेच गुणवत्ता का हो? पुण्यातल्या लोकांचं नरडं काही स्पेशल असतं का? आणि बाकीच्यांचं काहीतरी स्वरयंत्रात दोष असतो का? काही मूलभूत विचार करा ना. अहो, बीडमधली मुलगी सदाशिव पेठेत जन्माला आली तर ती इथलंच बोलेल,
तिचं स्वरयंत्र जे आहे त्याच्यामध्ये कुठे अडचण नाही आहे. पण आम्ही काय केलं तुम्हाला सांगतो, आम्ही भाषक दहशतवाद जो आहे तो पोसत राहिलो कळत नकळत. आणि इथे मला न्यायमूर्ती रानड्यांची, लोकहितवादींची, आगरकरांची आठवण येते, साने गुरुजींची आठवण येते, विनोबांची आठवण येते. या मंडळींची कळकळ, या मंडळींची तळमळ तुम्ही समजून घ्या, व्यापक बना. आणि मग आपण अभिजात मराठीमुळे काय होणार आहे याचं उत्तर शोधताना अतिशय थेट भाषेत उत्तर देऊया. अभिजात मराठीमुळे रोजगार क्षमता वाढणार आहे, आणि रोजगार क्षमता वाढली तर मराठी शाळा चालणार आहेत. अर्थात मराठी शाळांचा दर्जा पण वाढवावा लागेल, तिथली गुणवत्ता वाढवावी लागेल, तिथल्या शिक्षकांचं प्रशिक्षण करावं लागेल. अनेक गोष्टी मला मान्य आहेत, मी अजिबात त्या नाकारत नाही. पण तुम्हाला काय वाटतं, इंग्रजी शाळांचा दर्जा असा काही दिवे लावलेले असतात का त्यांनी? अहो, मोजक्या शाळा सोडा. आज खेडोपाडी इंटरनॅशनल स्कूल नावाने पत्र्याची शेड मारून शाळा काढल्या जात आहेत. 12वी नापास लोकांना शिक्षक म्हणून नेमलं जात आहे, आणि तरीही पालक तिथे रांगा लावत आहेत. कारण इंग्रजी माध्यमात जर का तुमची माझी मुलं शिकणार तर मग मोलकर्णींनी काय पाप केलं आहे, हमालांनी काय पाप केलं आहे, शेतमजुरांनी काय पाप केलं आहे, कारण ते अनुकरण करणार आमचं. आणि मग या पार्श्वभूमीवर मला ग्रियर्सनचं हे वैशिष्ट्यपूर्ण विधान महत्त्वाचं वाटतं की मराठीची रोजगार क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने आम्हाला काम करावं लागेल. आणि ते काम करण्याच्यासाठी मग मराठी विद्यापीठ, 25 वर्षाचं धोरण, असंख्य सूत्र आहेत. आत्ता इथे तपशील सांगत बसायला वेळ नाही, फार पटकन मी पुढे जातो. आणि मग मराठी साहित्य श्रेष्ठ दर्जाचं आहे की नाही, जो अभिजात दर्जा मिळण्याचा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे, सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे. मी खरं सांगू तुम्हाला, ज्या मराठीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी लिहिलं, ज्या मराठीमध्ये एकनाथांनी लिहिलं, ज्या मराठीमध्ये तुकारामांनी लिहिलं, एवढे 3 जरी लेखक आमच्याकडे झाले असते ना, तरीसुद्धा मराठीतल्या साहित्याचं श्रेष्ठत्व एवढं उंचीचं आहे की चर्चाच करायची गरज नाही. पण आमचं काय झालं आहे माहिती आहे का, पिकतं तिथं विकत नाही. मी नाव नाही सांगणार तुम्हाला, पण एक मराठीतले मोठे समीक्षक आयुष्यभर ज्ञानेश्वरीवर लिहायचे. त्यांच्या बायकोने आत्मचरित्रात लिहिलं आहे की माझा नवरा आजारी पडल्याने अगदी त्यांना आता मरण दिसायला लागलं, तेव्हा मला ते म्हणले, अगं एकदा आळंदीला गेलं पाहिजे. त्या म्हणल्या जाऊया ना. नाही म्हणाले, सारखं वाटतं राहून राहून, ज्ञानेश्वरी काही वाचली नाही, पण निदान आळंदीला तर जाऊन येऊ. पुस्तकं लिहिली होती ज्ञानेश्वरीवर. मित्रहो, सगळे समीक्षक असं असतात असं समजायचं कारण नाही. पण आपल्याला ना एक अभिजात न्यूनगंड आहे आपल्या लेखकांबद्दल, आपल्या कवींबद्दल, आपल्या नाटककारांबद्दल. आणि या पार्श्वभूमीवर मला स्वतःला असं वाटतं की श्रेष्ठ साहित्य, आता अतिशय 1-1, 2-2 वाक्यांमध्ये फटाफट बोलतो. अभिजात दर्जा म्हणजे काय? अभिजात दर्जा म्हणजे त्या भाषेतलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं आहे याची मोहर, याची मान्यता. कशासाठी पाहिजे ती? छत्रपती शिवरायांच्या भाषेत सांगतो, मराठीचे तो गोमटे व्हावे, भले व्हावे, तिचा मान सन्मान वाढावा. पैसे बाजूला ठेवूया, पैशाचा मुद्दा बाजूला ठेवूया. का तुमच्या आईचा सन्मान झालेला तुम्हाला नको आहे? वाईट वाटेल? चालणार नाही. परत सांगतो, संस्कृत ज्ञानभाषा, धर्मभाषा म्हणून, विद्वानांची, ग्रंथांची भाषा म्हणून महान होती, आहे आणि राहील. पण तरी ज्ञानेश्वरांनी आणि एकनाथांनी जे सांगितलं, तुकोबांनी जे सांगितलं, ते आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि इथे माझा पुढचा मुद्दा आहे तो असा, अहो, एक भाषा मरते तेव्हा अख्खी एक संस्कृती मरते. लक्षावधी लोकांनी हजारो वर्ष काम केलेलं असतं आपली ही भाषा तयार करण्यासाठी. लक्षावधी लोक, शतकानुशतके प्रचंड काम केलं लोकांनी, आपल्या पूर्वजांनी तुमच्या माझ्यापर्यंत ही भाषा आणून ठेवली. आणि शेवटी माणसाची ओळख काय हो? विचार करणारा प्राणी. माणूस विचार कोणत्या भाषेतनं करतो? मातृभाषेतनं करतो. मग विचार करणारा प्राणी, माणसाची ओळख, मग आपण माणूस आहोत, आपण विचार मातृभाषेतनं करतो. आणि आपण संस्कृतीची जनुकं पुढच्या पिढीच्या हातात नेऊन ठेवतो, ती साहित्यामधनं, तत्त्वज्ञानामधनं, विचारामधनं. आणि ती जनुकं आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोचवायची असली तर इतर भाषांचा आकस नाही,
जेवढ्या भाषा शिकायच्या तेवढ्या शिका. तुम्हाला इंग्लिश शिकायची आहे, उत्तम. हिंदी शिकायची आहे, काहीच अडचण नाही. जर्मन, फ्रेंच, जापनीज, मॅन्ड्रीन स्वागत आहे. पण मराठी हलकी आहे, मराठी टाकाऊ आहे, डाऊन मार्केट आहे, म्हणून तिचा अपमान करू नका. पण तो अपमान का होतोय? कारण ती रोजगार देण्यामध्ये कमजोर पडती आहे. ती ज्ञानभाषा म्हणून विकसित करण्याच्या संबंधातलं जे काम आपल्याला करायला पाहिजे त्याच्यामध्ये आपण कमी पडलोय असं खुद्द जयंत नारळीकरांसारख्या महान शास्त्रज्ञाला वाटतं. आणि इथे पुढचा मुद्दा सांगतो. आज आपल्या अवतीभोवती असलेल्या काही यशस्वी कथा आपण बघूया. नाव घेतो विजय भटकरांचं. विदर्भातनं आलेला कुणब्याचा हा पोरगा, वराडी भाषेत बोलणारा, पुण्यात आला आणि त्याने एक जादू केली. भारत हा जगामध्ये सुपर कॉम्प्युटर बनवणारा, परममहासंगणक बनवणारा 5व्या क्रमांकाची महाशक्ती असलेला देश विजय भटकरांनी बनवला. त्यांच्या वैदर्भी भाषेची टिंगलटवाळी करायची, ते त्या भाषेत शिकले याच्यामुळे त्यांचं नुकसान झालं असं म्हणायचं, त्यांच्या गुणवत्तेला हसायचं का तिचा सन्मान करत 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 अशा प्रतिभांना जपायचं, वाढवायचं. दुसरं नाव घेतो मी. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर डांगच्या परिसरामध्ये जन्माला आलेले सॅम पित्रोदा. नाव असं थोडं पाश्चात्य ख्रिश्चन टाईप वाटतं. पूर्ण नाव आहे सत्यनारायण गंगाराम पित्रोदा. आपल्या पुण्यामध्ये कसबा पेठेच्या जवळ तांबटाळी आहे, तांब्या पितळाची भांडी बनवणारी माणसं. पित्रोदा हे त्या समाजातले, तांबट समाजातले, आणि निरक्षर आईवडिलांचा हा पोरगा. पण हा पुढे इंजिनियर झाला, अमेरिकेत गेला आणि तिथून तो भारतात आला. आणि आज मोबाईलची जी क्रांती तुम्हाला मला दिसती आहे त्याच्यामध्ये निश्चितपणानं राजीव गांधींपासून अनेकांचं राजकीय योगदान आहे, राजकीय नेत्यांचं. पण त्याच्यामधलं तंत्रज्ञ म्हणून, त्याच्यामधलं शास्त्रज्ञ म्हणून सगळ्यात मोठं योगदान आहे ते श्याम पित्रोदांचं. मी अशी खूप नावं सांगू शकेन, पण मला मुद्दा सांगायचा तो महत्त्वाचा आहे की ज्यांनी ज्यांनी भारत घडवला असे सगळे लोक मातृभाषेतनं शिकलेले होते आणि तरी ते यशस्वी झाले. आज मंत्रालयामध्ये माझे मित्र अप्पर मुख्य सचिव म्हणून भूषण गगराणी काम करतात. त्यांनी मराठी साहित्य आणि मराठी भाषा हे माध्यम घेऊन UPSC केली. म्हणजे त्यांची मुलाखत मराठीत झाली, त्यांनी सगळे पेपर मराठीत सोडवले आणि तरीही ते भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकाने पास झाले. आणि तिथून जो ओघ सुरू झाला UPSCमध्ये मराठी माध्यम घेऊन, मराठी भाषा म्हणून अनेकांनी घेतली होती. एक विषय मराठी घेणं वेगळं, माध्यम मराठी सगळ्या पेपरसाठी, सगळ्या मुलाखतीसाठी आणि सर्व, आणि तरीही टॉपर राहणं. आणि तिथपासून मग आता मी 5-25 नावं तुम्हाला सांगू शकतो. पण हा आत्मविश्वास जर भूषणनी हे केलंच नसतं तर निर्माणच झाला नसता. मित्र हो, नारळीकर, माशेळकर, गोवारीकर, किती नावं घेऊ. शास्त्रज्ञ म्हणून अत्यंत उत्तम यशस्वी झालेले हे लोक, पण मातृभाषेबद्दल प्रेम, मातृभाषेचे संस्कार घेऊन उभे राहिलेले. हे खरं आहे की नारळीकरांचे वडील बनारसला होते, त्यामुळे त्यांना तिथल्याही शाळांमधनं शिकावं लागलं सुरुवातीला. पण मराठीचे संस्कार त्यांच्या घरात त्यांनी वडिलांनी ठेवले. मुद्दा काय आहे? भले तुमच्या मुलांना तुम्ही इतर माध्यमात शिकवत असाल तरी मराठीपासून तोडू नका. मराठीची नाळ जी आहे ती जपा. आणि मराठीतनं रोजगार उत्तम मिळायला लागले की ओघ तिकडे जो आहे तो इकडे सुद्धा सुरू होईल. त्याच्यासाठी मराठी शाळांची गुणवत्ता वाढवण्यापासून अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. अगदी पुढे जाताना मी आपल्याला सांगतो, मायकेल विट्झेल, हार्वर्ड युनिव्हर्सिटीतले भाषाशास्त्रज्ञ, त्यांचा ग्रंथ आहे ट्रेसिंग द वैदिक डायलेक्ट्स. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी हे सिद्ध केलं, पोस्ट डॉक्टरल रिसर्च आहे, त्यांनी हे सिद्ध केलं आहे की संस्कृतच्या आधी प्राकृत भाषा होत्या. प्राकृत भाषा संस्कृतमधून जन्माला आल्या हे मत आता निराधार ठरलेलं आहे. पैशाची, शौरश्रेणी, मागधी, महाराष्ट्री प्राकृत या भाषा संस्कृतच्या आधी होत्या, संस्कृतच्या काळातही होत्या आणि त्यानंतरही राहिल्या.
आणि त्याच्यामधनं त्या भागामध्ये इतर भाषाही जन्माला आल्या. पैशाचीच एक उदाहरण सांगतो, वेळ फार कमी आहे, पण आपल्या वाशिमचा, विदर्भातला वत्सगुल्म जन्माला आलेला मुलगा, त्याचं नाव गुणाढ्य, त्यानं बृहत्कथा नावाचा पैशाची मधला, आत्ता संस्कृतमध्ये पण मूळचा जो ग्रंथ आहे तो पैशाचीमध्ये लिहिला. आणि सोमदेव नावाच्या संस्कृत तज्ज्ञाने 11व्या शतकामध्ये तो संस्कृतमध्ये भाषांतरित केला. पण त्यांनी प्रामाणिकपणे लिहिलं की हे मूळ पैशाची आहे, मी संस्कृतमध्ये करतोय. संस्कृतबद्दल पुन्हा पुन्हा आदर व्यक्त करताना मला आपल्याला सांगायचं आहे की संस्कृत मोठी भाषा झाली कारण ती इतरांचं पण घेत आली, स्वागत करत आली. इंग्रजी मोठी झाली कारण ती इतरांकडनं पण शिकत गेली. ज्या भाषा स्वतःला बंदिस्त करतात त्या वाढतच नाहीत. आणि या पार्श्वभूमीवर मी आपल्याला नम्रपणाने सांगतो, अहो धनाढ्य जगातल्या अनेक भाषांमध्ये असतील, अनेक देशांमध्ये असतील, पण गुणाढ्याची जी उंची आहे, गुणाढ्याची जी प्रतिभा आहे ती फक्त मराठीकडे आहे. राष्ट्रगीतं जगातल्या अनेक देशांना आहेत, नव्हे सगळ्या देशांना आहेत, पण विश्वगीत पसायदान फक्त मराठीकडे आहे. ते फक्त ज्ञानेश्वरांचं आहे, ते तुमचं माझं आहे. आणि अशा पद्धतीने राजभाषा म्हणून मराठीची ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनात राज्यकर्त्यांनी प्रयत्न जरी केले तरी सुद्धा त्याच्यामध्ये यश कमी मिळत होतं. आता मात्र मला आशा वाढतीये, कारण मराठी भाषा भवन उभं करायला सुरुवात झालेली आहे. अभिजात दर्जाची जी चळवळ आहे तिला प्रचंड मोठा पाठिंबा मिळतोय. आणि या पार्श्वभूमीवर मी माझं भाषण संपवत असताना 2-3 फक्त गोष्टींचा उल्लेख करणार आणि थांबणार आहे. तो हा की गाथा सप्तसती, त्यानंतर येणारे पादलिप्त, त्यानंतरचे प्रवरसेन, त्यानंतरचे उद्योतन सूरी, हरिभद्र, आणि या टप्प्याच्या पुढे आल्यानंतर मग ज्ञानेश्वर, चक्रधर, एकनाथ, समर्थ रामदास, तुकाराम, आणि मग पुढच्या काळातले बखरकार, मधल्या काळातले आमचे शाहीर कवी, तंतकवी, पंतकवी, त्यानंतरचे आधुनिक मराठी, आणि मग आधुनिक मराठीमधलं प्रचंड मोठं काम लोकमान्य टिळकांच्या, आगरकरांच्या पासून मराठी पत्रकारितेने केलेलं काम, आणि अनेक पद्धतीनं मराठी वाढवण्यासाठी, विकसित करण्यासाठी झालेली कामं, या सगळ्यांबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त करून समारोप करताना आपल्याला सांगतो की 4ही निकष मराठी पूर्ण करते हे आम्ही 465 पृष्ठांच्या या ग्रंथामध्ये सिद्ध केलं. ते फक्त आता तुमच्यापर्यंत आणि माझ्यापर्यंत मर्यादित नाही राहिलं. जगातल्या सगळ्या तज्ज्ञांकडे सरकारने हे पाठवलं आणि सगळ्यांनी लेखी कळवलं की मराठीचा अहवाल 100% मान्य आहे, मराठीला हा दर्जा देण्यात यावा. अहो एक शंका नाही काढली कुणी. आम्हाला प्रश्न विचारले होते, चर्चा झाल्या होत्या, वादविवाद झाले होते, पण त्यांचा लेखी अहवाल जो केंद्र सरकारकडे आला 7 वर्षापूर्वी तो 100% पाठिंबा देणारा आहे. या पार्श्वभूमीवर यानंतर आपण एक छोटासा सिनेमा बघणार आहोत. तो मीच लिहिलेला आहे, पण या अभियानाचा एक पुढचा टप्पा म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो, तो तुम्ही पाहावा. आणि त्यानंतर खरं म्हणजे तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं मी मान्य केलेलं आहे, पण मी तुमची माफी मागणार आहे, कारण मला 9 वाजता माझ्या कोथरूडच्या घरामधनं कॅलिफोर्नियामध्ये असलेल्या, लॉस एंजेलिसला असलेल्या आपल्या लोकांनी जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन बोलायचं आहे. आणि मी जरी मराठी प्रेमी होतो आहे आणि राहील तरी मी इतरही लोकांशी संबंध ठेवतो, कारण मला ते गरजेचे वाटतात, कारण इतरांकडनंही शिकलं पाहिजे असं मी मानतो. मी इंग्रजीची दारं बंद केलेली नाहीत. मी हिंदीबद्दल कधीही आकसानं बोलत नाही. मी कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, ओडिया, बंगाली, हिंदी या सगळ्या भाषांचा सन्मान करतो, कारण मी मुळात भाषाप्रेमी माणूस आहे. आणि म्हणून माझं हे भाषण संपवत असताना मी तुम्हाला विनंती करणार आहे, अभिजात दर्जा कशाला पाहिजे असं म्हणायच्या ऐवजी अभिजात दर्जामुळे नुकसान होणार आहे का असा प्रश्न स्वतःला विचारा, नंबर 1. दुसरा प्रश्न असा विचारा की जगामध्ये हजारो भाषा आहेत, 2000 भाषा त्यातल्या मोठ्या आहेत, आणि त्यातल्या केवळ लोकसंख्येचा निकष लावला तर मराठी 10व्या क्रमांकाची भाषा आहे जगामध्ये बोलल्या जाणाऱ्या लोकांची संख्या मोजली तर. पण राज्यभाषा, ज्ञानभाषा, रोजगार भाषा, निर्माण झालेले ग्रंथ, निर्माण झालेल्या ग्रंथांची श्रेष्ठता, विषय, महानुभावांची धर्मभाषा मराठी,
स्वतंत्र राज्याची महाराष्ट्राची, सरांनी मगाशी सांगितलं बिडेकर सरांनी, अनेक देशांपेक्षा मोठी लोकसंख्या आहे महाराष्ट्राची, अशी विस्तृत पसरलेल्या प्रदेशाची भाषा, 52 बोली भाषा, खळाळत्या जिवंत प्रवाही असलेली भाषा आणि आणखी काही निकष आहेत, ते सगळे निकष लावले तर गणेश देवी असं म्हणतात. आणि भाषाशास्त्रामध्ये, भाषा संशोधनामध्ये ग्रियर्सन ते गणेश देवी अतिशय मौलिक कामं लोकांनी केलेली आहेत. त्याच्यामध्ये अशोक केळकर, त्याच्यामध्ये नागो कालेलकर आणि मालशे आणि बरेच लोक आहेत. त्यातले कल्याण काळे आमच्यासोबत होते, त्यातले बहुलकर आमच्यासोबत आहेत, त्यातल्या आमच्या मैत्रिणी देशपांडे आहेत. या सगळ्यांचं मत असं आहे की हे सगळे निकष लावले तर मराठी जगात 4थ्या क्रमांकाची भाषा ठरते, सगळे निकष पूर्ण केले तर. आणि फक्त कोश वाङ्मयाचा जर विचार केला ना, छत्रपती शिवरायांनी पहिला कोश तयार केला, राजभाषा व्यवहार कोश, एका वाक्यात सांगतो. त्यापूर्वी छत्रपतींच्याही पत्रव्यवहारामध्ये आणि त्यांच्या बाकीच्याही लोकांच्या पत्रव्यवहारामध्ये 70% फारसी शब्द असायचे. पण हा एक कोश तयार झाला, परिणामी मराठीमध्ये वळण बदललं, मराठी प्रवाह बळकट झाला. आणि पेशवाईच्या काळामध्ये तुम्ही जर पत्र पाहिली तर 70% फारशीची जागा 70% मराठीने घेतली. आणि मग हे काम पुढच्या काळामध्ये, मगाशी मी गोडबोले यांचा उल्लेख केला, मगाशी मी केतकरांचा उल्लेख केला, आमचे महादेव शास्त्री जोशी असतील, तत्वज्ञान कोशाचे वाडेकर असतील, किती नावं घेऊ मी तुम्हाला सांगतो. कोश वाङ्मयामध्ये 1284 कोश मराठीमध्ये आहेत. आणि नुसती संख्या नाही, गुणवत्ता म्हणून सांगतो. भावानं बहिणीनं, एवढं मोठं काम आहे आपलं की कोश वाङ्मय एवढा एक निकष लावला तर मराठी जगात 2ऱ्या क्रमांकाची भाषा आहे. इंग्रजी सोडली तर बाकीच्या कुठल्याही भाषेमध्ये एवढं श्रेष्ठ आणि एवढं दर्जेदार कोश वाङ्मय नाही आहे. आणि म्हणून मराठीचं गोमटं व्हावं या भावनेने अभिजात दर्जाचा पाठपुरावा आम्ही करतो आहोत. आपण याला बळ द्यावं आणि हे बळ दिल्याच्या नंतर रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीनं आणि मराठी शाळांची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीनं, ग्रंथ संस्कृती, वाचन संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीनं आणि बृहन महाराष्ट्रामध्ये मराठी मरू लागली आहे ती पुन्हा जिवंत करण्याच्या दृष्टीनं, आणि मराठ्यांचं राज्य भारतभर होतं म्हणून मराठीचा दबदबा होता, हेही लक्षात घेऊन आपल्याला त्याही दृष्टीनं पुढच्या काळामध्ये काम करावं लागणार आहे. विषय खूप आहेत. मी अगदी थोड्या वेळामध्ये पुन्हा कळकळीनं आणि तळमळीनं तुम्हाला सांगतो. तुकोबाच्या लेकरांनो, ज्ञानेश्वरांच्या लेकरांनो, एकनाथाच्या लेकरांनो, करंटेपणा बंद करूया आणि आपल्या मातृभाषेकडे बघायचा सन्मानाचा दृष्टिकोन विकसित करूया. आपला अभिजात न्यूनगंड सोडून देऊया आणि आपल्या भाषेबद्दल घरी दारी, आतमध्ये आणि बाहेर सुद्धा जरा बरं बोलूया. यानंतर आपली ही फिल्म जी आहे ती तुम्ही पाहायची आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला उत्तरं देईन असं म्हणालोय, पण तुम्ही मला क्षमा करावी अशी माझी विनंती आहे. कारण प्रश्न भरपूर असणार आहेत आणि त्या सगळ्यांची उत्तरं मी देणं लागतो. पण मी ब्लॉगवर, फेसबुकवर, ट्विटरवर, सगळ्या समाज माध्यमांवर उपलब्ध आहे. मी तिथे ती उत्तरं देईन, कारण मला इथून कोथरूडला पोचायला 15 ते 20 मिनटं लागतील आणि मला 9 वाजता ती ऑनलाईन सभा करायची आहे. तुम्ही मला क्षमा कराल. हरी नरके पळून गेला अशी भावना बाळगू नका, कारण मी इथेच शिकलो आहे. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी. आणि मी वसंत व्याख्यानमालेशी तर खूप जवळनं संबंधित आहे. त्यामुळे तुमच्या प्रश्नांसाठी उत्तरं द्यायला मी अजिबात घाबरणार नाही. पण वेळेचा मुद्दा लक्षात घेऊन मी तुम्हाला अशी विनंती करेन की मी शेवटी तुमच्यातलाच एक पुणेकर आहे ना, त्यामुळे एकदा बोलावलं की परत बोलावतील अशी व्यवस्था करून गेलं तर तो पुणेकर ना. त्यामुळे आणखीन बरेच विषय राहिलेले आहेत, आणखीन बऱ्याच मुद्द्यांची चर्चा करायची आहे आणि प्रश्नांची पण उत्तरं द्यायची आहेत. बिडेकर सर, मला असं वाटतं की यावर्षी आपण हे ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोन्ही सुरू केलं. मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि मी फिल्म पाहताना 2 मिनटं 3 मिनटं तुमच्यात थांबेन आणि नंतर जायची तुम्ही मला परवानगी द्यावी अशी विनंती करेन. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी सोशल मीडियावरनं देईन. समाधान होईल की नाही मला माहीत नाही, पण मी फार छोटा माणूस आहे, एक कार्यकर्ता आहे, एक वशिला लावतो. प्रश्न जरूर विचारा, पण 35% तरी मला मार्क मिळतील अशी हमी देणारे प्रश्न विचारा. सांभाळून घ्या. धन्यवाद.